प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपल्या शेजाऱ्याला सुंदरसं एक ग्रीट करा, त्यांना म्हणा प्रभू तुमच्या बरोबर आहे. विश्वासाने म्हणा, त्यांना जरा म्हणा, आनंदाने हसून म्हणा, त्यांना म्हणा प्रभू तुमच्या बरोबर आहे. आमेन. आता जर ज्याच्या बरोबर प्रभू आहे त्याला कशाला काळजी करण्याची गरज आहे बरं? है ना, माझ्या बरोबर आहे प्रभू, येशू आहे माझ्या बरोबर. बायबलमध्ये लिहिलेलं आहे ज्याच्या बरोबर परमेश्वर आहे त्याला कोणत्याही गोष्टीची, चांगल्या गोष्टीची वाण पडणार नाही. कारण की परमेश्वराने आमच्यासाठी सर्व गोष्टींची तरतूद आपल्या वचनामध्ये करून ठेवलेली आहे. आणि जेव्हा परमेश्वर आपल्या वचनांमध्ये काही तरतुदी करून ठेवतो तो त्या आमच्या भल्याच्या आहे, आमच्या चांगुलपणासाठी आहे. आणि ज्या चांगुलपणाच्या गोष्टी त्याने आमच्याकरता याकरता प्रगट केल्या की त्या गोष्टींद्वारे आम्ही शिकावं की परमेश्वराची उत्तम, परिपूर्ण, ग्रहणीय आणि त्याला आवडणारी योजना अशी काय. तर सर्वजण त्या ठिकाणी तयार व्हा. आणि तयार झाल्यानंतर ही प्रार्थना मनामध्ये करत राहा की प्रभू तुझ्या वचनापासून आमचे मन भटकू देऊ नको. भटकतात फक्त दुष्टात्मे. काय भटकतात? फक्त दुष्टात्मे. देवाचे लोक स्थिर राहतात. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, प्रभूने वारंवार सांगितलेलं आहे, शांत राहा व स्थिर उभे राहा. स्थिर लोक, स्थिर मनाचा मनुष्य संकट पाहून कधीही घाबरत नाही. आणि बायबल आम्हाला त्याच गोष्टी सांगतं. बघा, आम्ही या दिवसांमध्ये उपवास प्रार्थना करतो ना. आमचा विषय काय होता कोणी सांगेल का मला? मागच्या रविवारी अनाउन्स केलं होतं. विषय काय होता, कशासाठी आम्ही उपवास प्रार्थना केली? कहा गए थे मालूम नहीं, क्या अरे मी साधा एकदम सोपा विषय दिला होता का मन या दिवसांमध्ये शुद्ध व्हावे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य ते देवाला पाहतील. आम्हाला अंतःकरण शुद्ध करणं गरजेचं आहे. ज्यांचे मन साफ आहे ना ते देवाला पाहतील आणि तेच लोक देवासोबत राहतील. ज्यांचे मन साफ नाही ते कधीच देवाला पाहणार नाही आणि कधीच देवाजवळ जाणार नाही. मी नाही, बायबल सांगतो. प्रेज द लॉर्ड. आमच्यामध्ये त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पातक देवाला पाहायचं नाही. म्हणून प्रभू या दिवसांमध्ये आमच्या जीवनामध्ये आम्हाला पीडा देतो, क्लेश देतो. बायबलमध्ये लिहिलेला आहे, ज्याला तो त्या ठिकाणी, ज्याच्यावर तो प्रेम करतो त्याला तो शिक्षा करतो, ज्याला तो पुत्र म्हणतो त्याला तो फटके मारतो. मग आम्हाला फटके बसले तर याचा अर्थ असा नाही की प्रभू आमचा तिरस्कार करतो. तो प्रेम करणार आहे ना. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की देवाचं मन जे आहे ते मनुष्याविषयी त्या ठिकाणी अतिशय कृपाळू आहे, दयेने भरलेला आहे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की कोणीही जीवात्मा, कोणीही मनुष्य आपल्या पापामध्ये मरावा या गोष्टीने देवाला आनंद होत नाही. प्रेज द लॉर्ड. आमचे तर कितीतरी लोक पापामध्ये जीवन त्या ठिकाणी सोडून गेलेले आहेत. त्याला कारणीभूत आपणच आहे. कारण की आम्हाला संधी जेव्हा मिळाली तेव्हा आम्ही देवाचं गौरव तिथं केलं तर नाही, पण जगाचा गौरव मात्र केलं. आणि बायबल सांगतं की जगाशी मैत्री देवाशी वैर आहे. जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरलेला आहे. मग पुष्कळ लोक म्हणतात जगामध्ये तर राहायचं आहे, लोकांच्या तोंडावर तोंड येणारच आहे, सर्व गोष्टी तर कराव्या लागणारच आहे. मग आम्ही काय करायचं? बायबल आम्हाला काय सांगतं माहितीये का? जसं नावेचं आणि पाण्याचं घनिष्ठ नातं आहे, पण नाव कधी पाण्याला आपल्या मध्ये घेत नाही, तसंच ख्रिस्ती लोकांचं आणि जगाचं नातं असलं पाहिजे की जगाच्या गोष्टींना ख्रिस्ती लोकांनी कधीही स्वतःमध्ये घेतल्या नाही पाहिजे. का बरं नाही घेतल्या पाहिजे? कारण की जग वाईट गोष्टींनी भरलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. बघता ना, स्त्रियांवर अत्याचार होत आहे, मुलींवर रेप होत आहे, बलात्कार करून त्यांचा मर्डर त्या ठिकाणी करत आहे. भयानक अशा गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. आणि ते पाहून आमचं मन जे आहे ते क्रोधाने भरल्या जातं. मी तुम्हाला एक गोष्ट या दिवसांमध्ये सांगतो की बायबलमध्ये लिहिलेलं आहे की सदोम आणि गमोराला सुद्धा न्यायाच्या दिवशी सोपं जाईल. सदोम आणि गमोराचा जर तुम्ही इतिहास जर वाचला तर सदोम आणि गमोराचं पाप जे आहे ना ते फार एक्स्ट्रीम लेवलला होतं. त्यांना माणसातला जनावरातला फरक कळत नव्हता, एवढे वासनेच्या आहारी ते गेले होते.
तुम्हाला आज एक गोष्ट मी देवाच्या वचनाद्वारे सांगू इच्छितो की आम्हाला आपल्या जीवनामध्ये, मी तुम्हाला नाही सांगत तुम्ही प्रत्येकाचं जीवन पारखा, बायबल आम्हाला नेहमी सांगतं स्वतःचं परीक्षण करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल मधले वचन घरामध्ये कोणाला टोमणे मारण्यासाठी किंवा कोणाचं त्या ठिकाणी न्याय करण्यासाठी किंवा कोणाविषयी त्या ठिकाणी त्यांच्या चुका काढण्यासाठी नाही दिले, तर बायबल मधलं प्रत्येक वचन मनुष्याला स्वतः करता दिलेलं आहे, याकरता की परमेश्वराच्या सारखा मनुष्याचा स्वभाव बनावा. लिहिलंय, वचनामध्ये लिहिलेलं आहे, पवित्र बना जसा तुमचा परमेश्वर पवित्र आहे. प्रेज द लॉर्ड. मग पवित्रता येते कशी हो? पवित्रतेच्या काय अटी आहे? पवित्रता मिळवण्याकरता काय करावं लागतं? बायबल मध्ये त्या ठिकाणी उदाहरणांनी भरलेला आहे संपूर्ण बायबल, की कशा प्रकारे एक जुना स्वभावातला व्यक्ती जेव्हा ख्रिस्तामध्ये आला, पवित्र आत्म्याने भरला आणि त्याच्याद्वारे परमेश्वराने महान कार्य केले. पण त्या लोकांमध्ये असेही काही लोक होते जे आत्म्याने भरले खरे, परंतु ज्यांनी देहाने शेवट केला आणि देवाच्या प्रेमापासून दूर झाले. बायबल मध्ये जेव्हा प्रगटीकरणाच्या मंडळांना प्रभू पत्र लिहितो, ज्या 7 मंडळ्या आहेत ज्या रिप्रेझेंट करतात संपूर्ण जगातल्या मंडळांना, प्रभू म्हणतो स्मरण कर तुझं पतन कुठून झालंय. आम्हा प्रत्येकाला याचं स्मरण करणं गरजेचं आहे की आम्ही कुठं पडलो, कुठून आमचं पतन झालं, कोणत्या ठिकाणी आम्ही घसरलो आणि पापामध्ये पडलो, याचं स्मरण, याचं आत्मपरीक्षण करणं आम्हाला बायबल शिकवतं. प्रेज द लॉर्ड. फिलाडेल्फिया मंडळीविषयी आम्ही या शुक्रवारी शिकलो. फिलाडेल्फिया मंडळी जी आहे ती अतिशय, त्या ठिकाणी तिच्याविषयी परमेश्वराने एक शब्द सुद्धा वाईट नाही उच्चारला. प्रेज द लॉर्ड. विचार करा ना. आणि या मंडळीची क्वालिटी काय होती माहिती का? एकच क्वालिटी होती, एकच खासियत होती, सर्वात बेस्ट, त्यांनी धीर धरला. प्रेज द लॉर्ड. त्यांनी काय केलं? धीर धरला. धीर कोणत्या गोष्टींविषयी धरला जातो माहितीये का? धीर कोणत्या गोष्टींविषयी धरला जातो? ज्या गोष्टी आमच्या डोळ्यांना दिसत नाही. मी तुम्हाला काय म्हणाल माहितीये का? मी तुम्हाला म्हणतो उद्या मी तुमच्या खात्यावर 1 लाख रुपये टाकणार, आणि तुम्ही काय ऐकलं ते, मग तुम्ही काय करायला लागले? तुम्ही म्हटले का नाही आताच पाहिजे. आम्ही म्हणतो ना लोकांना, रोको जरा सबर करो, म्हणतो ना, है ना? धीर धरला ना तुम्ही, वाट पाहिलं. धीर धरणं म्हणजे वाट पाहिली. नाही सांगितलंय, अभिवचन दिलेला, वायदा केलेला आहे, उद्या 100% लाख रुपये आपल्या अकाउंटला येणार. आणि जेव्हा तुमच्या अकाउंटला लाख रुपये आले तेव्हा तुम्हाला काय होतं? दुःख होतं का? नाही होत, आनंद होतो. मग त्या मंडळीला प्रभूने सांगितलं होतं की तुम्ही जे धीर धरला, भले की तुमची शक्ती थोडी होती, पण तुम्ही त्या शक्तीमध्ये सुद्धा देवाची वचनं राखून धरली, परमेश्वराचा नाकार केला नाही, तुम्ही टिकून राहिले की एक दिवस परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये नवसंजीवन घेऊन येईल. धीर धरला तर प्रभूला एक गोष्ट फार आवडते. प्रेज द लॉर्ड. त्यांनी धीर धरला म्हणून परमेश्वराने त्या मंडळीचं अस्तित्व आजपर्यंत टिकून ठेवलेलं आहे. फिलाडेल्फिया तुम्ही म्हणाल, तुर्कीच्या त्या ठिकाणी जे मॉडर्न टर्की आहे त्या देशामध्ये त्याचं नाव नाही, अलाशेहीर नावाने फिलाडेल्फिया शहराचं नाव आहे. अलाशेहीर, ALASEHIR. मी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी अजूनही 25 मंडळे आहेत त्या शहरामध्ये. 200 पेक्षा जास्त कुटुंब आहे, हजारपेक्षा जास्त लोक त्या मंडळांमध्ये येतात, कारण की त्यांनी धीर धरला. म्हणून पहिल्या शतकापासून तर आतापर्यंत त्या ठिकाणी देवाचं कार्य चालू आहे. परमेश्वर पिढ्यांना आशीर्वादित करतो कधी? जेव्हा तुम्ही त्याच्या वचनाविषयी धीर धरता. प्रेज द लॉर्ड. असं होता कामा नाही की आमच्या आता या पिढीने देवावर विश्वास ठेवला आणि पुढच्या पिढीने डायरेक्ट जगावर विश्वास ठेवला, असं नाही झालं पाहिजे. बायबलमध्ये आम्हा प्रत्येकाला काही ना काही उद्देशाने देवाने निवडलेला आहे. देमाचाही संत पावलाबरोबर विश्वासाने चालला. कशासाठी चालला? कारण की त्याला माहित होतं की देवबाप आमच्या सोबत आहे. पण काय झालं माहितीये का? थोडासा अडखळला आणि जगाचं अधिक सुख त्याला प्रिय वाटलं, आणि ते प्रिय वाटल्यामुळे त्याने काय केलं? देवाला सोडून दिलं. प्रेज द लॉर्ड. जीवनाच्या वाटेवर चालताना लोक म्हणतील, अरे काय आहे, प्रभू मध्ये आलं, सगळे लोक म्हणतात चांगलं होईल. काय चांगलं झालं? नुसते दुःख आहे.
नुसतं संकट आहे. अरे मी तुम्हाला, मला एक गोष्ट सांगा, तुमच्याकडे जर मी त्या ठिकाणी एक सोनं दिलं, सोन्याचं त्या ठिकाणी खाणीतून एखाद्या सोन्याचा गोळा दगड काढला, तुमच्या हातात दिला आणि मी तुम्हाला सांगितलं जाऊन याला विका, होईल का? ते विकत घेतील का कोणी? आणि तुम्ही म्हणता एक तोळ्याची किंमत आज 70,000 रुपये. 70च आहे का 50 आहे, 60 आहे, मला नाही माहिती, जी असेल ती असेल. 50,000 धरूया, लईच कमी केली, चला ठीक आहे ना, 50 ने काय होणार आहे. आणि तो दगड जो आहे ना, तो चांगला 1 किलोचा आहे. आता 1 किलोचा दगड तिथे गेला आणि तो म्हणाला लाख रुपये देतो, घेऊन टाक. तुम्ही काय म्हणाल? नाही नाही नाही, 50,000 रुपये तोळा आहे, याची किंमत आम्हाला दे. तर तो म्हणाला, अरे बाबा याच्यात किती घाण आहे का काय आहे, तुला माहित आहे का, याला शुद्ध करावं लागेल, असं करावं लागेल. मग तो काय म्हणतो, शुद्ध करा ना मग त्याला. आता मला सांगा, सोन्याची परीक्षा कशाने होते माहिती आहे का? शुद्ध करण्यासाठी अग्नीने होते. अग्नीमध्ये जेव्हा त्याला टाकलं जातं तेव्हा ते वितळतं आणि त्याच्यामध्ये जी घाण असते ती काय होती, ती जळून जाते आणि सोनं जे आहे ते काय होतं, पहिल्यापेक्षा प्युअर होतं आणि त्याची किंमत जी आहे ती वाढली जाते. सेम थिंग, तशीच गोष्ट विश्वासू जीवनामध्ये आहे की जेव्हा प्रभू येशू मध्ये तुम्ही आले तर देवाला तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची घाण ठेवायची नाहीये, म्हणून तो तुमच्या जीवनामध्ये अशा गोष्टींना परवानगी देतो ज्या गोष्टींमुळे तुम्ही शुद्ध व्हावं. आमेन म्हणाल का? हा, ज्याला जे म्हटलं ते होतील शुद्ध, जे नाही म्हटले ते नाही होणार रे बाबा. आणि मी प्रार्थना करेन असे जे नाही म्हणत त्यांच्यासाठी की प्रभू यांच्या जीवनात काहीच करू नको. आम्ही लय तावात गाणं म्हणतो ना, फार तावात. देवळी नेत्र उघडते तेथून निघता झापड पडती. अरे चर्च मध्ये आल्यावर साऱ्याला आपले डोळे उघडतात. खरं खतरनाक, जबरदस्त जबरदस्त. काय दादा तू बोलला, अरे बाप रे बाप, असा तळपायापासून तर डोक्यापर्यंत असा एकदम काटा. अरे बाबांनो, वचन प्रोत्साहित करण्याकरता नाहीये, जबरदस्त खतरनाक म्हणण्यासाठी नाहीये, ते जीवनामध्ये लागूकरण करण्यासाठी आहे. जो व्यक्ती त्याचं लागूकरण करतो तो जीवनामध्ये यशस्वी होतो. प्रेज द लॉर्ड. मला जास्त वेळ नाही घालवत, विषय थोडासा गंभीर आहे, तर चेहरे गंभीर करू नका. विषय गंभीर आहे पण तुम्ही गंभीर होऊ नका. प्रेज द लॉर्ड. कारण की तुम्हाला काहीतरी शिकण्यासाठी आजचं वचन जे आहे थोडंसं टीचिंगसाठी आहे, शिक्षण आहे, उदाहरणं आहे, भरपूर साऱ्या गोष्टी आहे. वाचूया आपण बायबलमध्ये यहोशुवाचं पुस्तक काढूया. यहोशुवा याचा 7वा अध्याय. ज्यांच्याकडे माझ्यासारखं बायबल आहे 273 पान नंबर. काढलं सर्वांनी? अनुवादानंतर येतं 5 पुस्तकं तोरण नावाचे, त्याच्यानंतर येतो यहोशुवा. वी आर द जोशुआ जनरेशन. प्रेज द लॉर्ड. आम्ही यहोशुवाची पिढी आहोत, आहे का नाही? कनानमध्ये जाणार आहे का नाही? अहो कनान देश स्वर्ग. आम्ही गाणं नाही गात का, स्वर्ग में हम जाएंगे वहां स्तुति करते रहेंगे, यहां भी स्तुति करेंगे वहां भी स्तुति करेंगे. प्रेज द लॉर्ड. काढलं मग? त्याचं वचन वाचतो मी. ज्यांनी बायबल आणली त्यांनी आपल्या बायबलमध्ये पहा, ज्यांनी बायबल नाही आणली त्यांनी माझ्याकडे पहा. प्रेज द लॉर्ड. त्याचं 20 आणि 21 वचन मी तुमच्यासाठी वाचतो, स्पष्ट वाक्यात वाचतो, ऐकू येईल असं वाचतो. त्याच्यामुळे थोडंसं लक्ष द्या की तुम्हाला ते समजावं. या ठिकाणी असं लिहिलं, आखानाने यहोशुवाला उत्तर दिलं की मी खरोखर इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या विरुद्ध पाप केले आहे आणि मी जे केले ते हे, लुटीमध्ये एक चांगला शिनारी झगा, 200 शेकेल रुपये आणि सोन्याची 50 शेकेल वजनाची एक वीट, या वस्तू मला दिसल्या तेव्हा मला लोभ सुटून मी त्या घेतल्या. पहा माझ्या डेऱ्यामध्ये त्या जमिनीत पुरलेले आहेत, रुपे त्या खाली आहेत. प्रेज द लॉर्ड. रुप म्हणजे काय माहितीये का? चांदी.
आजकालच्या पिढीला आहे ना, त्यांना काही मराठी शब्द, गावरान मराठी शब्द जर, व्याकरणाचे शब्द जर वापरले तर त्यांना बिलकुल कळत नाही. तुम्ही वल्ला पक्षी माहिती आहे का? किती लोकांना वल्ला पक्षी हे तर कधी ऐकलंच नसतं. आम्हाला माहितच नाही ना. सुतार पक्षी माहित आहे का? माहित आहे ना. पाहिला का तुम्ही? वुडपेकर पाहिला तुम्ही? पाहिला? डोळ्याने पाहिला? अरे वा, किती चांगली गोष्ट आहे. या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, यहोशुवाच्या 7व्या अध्यायामध्ये एक गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की आखान नावाचा एक व्यक्ती होता, जो यहुदाच्या कुळातला एक होता, त्याच्या वंशातून आला होता, काही कुळ त्याच्यामध्ये होते. आणि या व्यक्तीच्या एका चुकीमुळे परिणाम काय झाला की सारं इस्रायल जे आहे ते युद्ध हरलं. प्रेज द लॉर्ड. आता 7 अध्याय आधी 6व्या अध्यायामध्ये इस्रायली लोक जल्लोष करत होते, आनंद करत होते. आता इकडे लक्ष द्या. झालं वाचून झालं, सगळेजण माझ्याकडे बघा. एकदम सावधान विश्रामच्या याच्यामध्ये नका 7-8 बसत जाऊ, जरा मला बी एनर्जी आली पाहिजे ना, है ना. शाळेमध्ये कसे पाठणमध्ये मास्तर लोक असे बुक्के घालायचे ताट बसावं म्हणून. कधी सावधान विश्राम खेळले का नाही? खेळायचो ना आम्ही. हे लाव रे पैन लाव, है ना. उठी बठी सारे जण खेळले असतील. त्याच्यानंतर काय म्हणतात ते, जॉलीच ना, काही काय म्हणतात त्याला, जेली काय जॉली काय असतं ते, है ना. काढायचं. हे बाई बला का नाही तर पेन सगळ्याच्या खिशात. कधी पेन राहत नव्हता, फक्त पेपरला निघायचा तो पेन. ते लावल्यामुळं कुठं दिसला का लांबूनच लगे करून घ्यायचं. साऱ्या गोष्टी आमच्या लक्षात आहे. पण एक गोष्ट आता बायबल मध्ये आम्हाला काहीतरी शिकायला मिळत आहे, त्याकडे लक्ष द्या. प्रेज द लॉर्ड. जास्त वेळ नाही घेणार मी तुमचा, बोर नाही करणार मी तुम्हाला. मी बोर करतो का? करतो का? बोर करत असेल तर मला सांगा, मी अजून बोर करेल. प्रेज द लॉर्ड. मला बोर करायला खूप आवडतं. पण देवाचं वचन जेव्हा येतं ना, तर तुम्हाला बोर होऊ किंवा तुम्हाला चांगलं वाटो, या गोष्टीने त्या ठिकाणी तुमचं जीवन ठरलं नाही जात. या गोष्टीवरून तुमचं जीवन ठरलं जातं की तुम्ही देवाप्रित्यर्थ किती त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये गांभीर्याने चालत आहात. प्रेज द लॉर्ड. येशू नाव जर कुठं कानावर ऐकलं ना, तर मन त्या ठिकाणी आनंदी झालं पाहिजे. कारण की पुष्कळांच्या मुखामध्ये आज येशू नाव सुद्धा त्या ठिकाणी अतिशय क्वचितपणे ऐकायला मिळत आहे. प्रेज द लॉर्ड. आज आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की या वचनामध्ये परमेश्वर आम्हाला काय शिकवत आहे. बायबल सांगतं की 6व्या अध्यायामध्ये इस्रायलाने जे काय त्या काळचं सर्वात त्या ठिकाणी जे मजबूत, सर्वात सुरक्षित जे नगर होतं, ज्याचं नाव यरीहो होतं, ते त्या ठिकाणी प्रभूने त्यांना काय केलं, जिंकून दिलं. कसं जिंकून दिलं माहितीये का? यरीहोची फार मोठी भिंत होती आणि ती भिंत जेव्हा त्या ठिकाणी राहायची तर त्या भिंतीकडे त्या ठिकाणी असं नव्हतं पाहावं लागत, असं पाहावं लागायचं. एवढी मोठी भिंत होती. 90 डिग्री कळतं ना, 90 अंश सरळ असतो. काटकोन माहिती आहे ना, 90 अंशाचा काटकोन असतो. असं पाहावं लागायचं. एवढी मोठी भिंत ती होती. आणि देवाच्या पराक्रमी प्रबळ हाताद्वारे देवा त्या युद्धामध्ये सामील होता. तर या लोकांना पावडं टिकाव घेऊन नाही गेले तिथं. यांनी फक्त तिथं जयघोष केला आणि परमेश्वराच्या महान सामर्थ्याद्वारे ती भिंत जी आहे जागच्या जागी खाली पडली. जल्लोष करत आहे. त्या काळचं सर्वात सुरक्षित नगर, त्याला आम्ही जिंकलं, देवाने आम्हाला त्या ठिकाणी विजयी केलं. आता जिंकायला लागले. सर्व गोष्टींमध्ये देवाचं गौरव, जल्लोष करायला लागले. आणि काय झालं माहितीये का? त्याच्या पुढं एक नगर होतं ज्याचं नाव होतं आय नगर होतं. आणि काही हे त्या ठिकाणी ते नगर पाहायला गेले. छोटस नगर होतं. आणि त्यांनी पाहिलं, अरे थोडे लोक आहे, थोडके लोक आहे, 10,000 लोक आहे, काय आपलं काय करणार आहे. म्हणून हे आले वापस. आणि वापस आल्यानंतर त्या ठिकाणी झालं काय, हे काय म्हणतात माहितीये का? सगळ्यांना जायची गरज नाही, 2-3 हजार लोक पाठवले, तर हे असं आपण जिंकून जाऊ.
आता 2-3 हजार लोक पाठवायचं यांनी ठाकिरला, अरे छोटं नगर आहे, 2-3 हजार त्या पाठवले तर आपण जिंकून जाऊ. 2-3 हजार लोक घेतले आणि त्या ठिकाणी पाठवले. आता तिथं गेल्यानंतर त्या लोकांनी इस्रायली लोकांना असा मार दिला, 36 लोक तर मारून टाकले. 36 लोक इस्रायलाचे मारून टाकले आणि त्यांच्या नगराच्या पार बाहेर पर्यंत त्यांना ते फटके देत आणले, जखमी केले त्यांना. इस्रायली लोक जीव मुठीत धरून त्या ठिकाणी पळत आले. जेव्हा त्या गोष्टी यहोशुआला कळाल्या, तेव्हा यहोशुआला कळाल्यानंतर यहोशुआने काय केलं, आपले कपडे त्या ठिकाणी फाडले, आपल्या डोक्यामध्ये धूळ घातली आणि देवासमोर तो विलाप करायला लागला. प्रेज द लॉर्ड. यहोशुआ म्हणाला, हाय हाय, हे प्रभू परमेश्वरा, आम्हाला अमोऱ्याच्या हाती देऊन आमचा नाश करायला तू ही प्रजा यार्देने पार का आणलीस? आम्ही समाधान मानून यार्देने पलीकडेच राहिलो असतो तर किती बरे झाले असते. आता आजूबाजूचे लोक काय म्हणतील? एवढ्याशा छोट्या नगराद्वारे एवढ्या मोठ्या जो येरिओ नगराला ज्यांनी जिंकलं, ज्यांचं नावाची चर्चा आजूबाजूच्या संपूर्ण देशामध्ये पसरली, त्या लोकांना अतिशय छोट्या एका नगराच्या लोकांनी पार मार देत पळवलं, त्यांच्याकडून हे हारले. आता आम्ही काय करायचं? प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू म्हणतो का बाबा तुम्ही एक चूक केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये लिहिलेलं आहे की जे नगर यरीहो होतं ना, ते बायबल मध्ये लिहिलं ते समर्पणाचं नगर होतं. म्हणजे काय होतं माहित आहे का? जेव्हा यार्दन नदी तुम्ही ओलांडाल, जे पहिलं तुम्ही नगर जिंकाल ते कोणाचं आहे? ते देवाचं आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आमच्या जीवनामधली प्रत्येक पहिली गोष्ट कोणाची आहे माहित आहे का? देवाची आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबल मध्ये लिहिलेलं आहे, प्रथम स्थान सुद्धा प्रभू म्हणतो मला द्या. प्रत्येक गोष्टींमध्ये प्रभू म्हणतो की प्रथम जे आहे ते माझं आहे. तो म्हणतो मी ईर्ष्यावान परमेश्वर आहे, माझं गौरव मी दुसऱ्या कोणाला देत नाही. प्रेज द लॉर्ड. आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. हे त्यांना त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की जे पहिलं होतं ते देवाचं आहे, जे तुमच्याकडे पहिलं आहे ते देवाचं आहे. प्रत्येक पहिली गोष्ट जीवनातली देवाची आहे. प्रेज द लॉर्ड. जर घरामध्ये पहिला मुलगा आहे ना, घरामध्ये तो देवाला देऊन टाका. देवाला देऊन टाका म्हणजे काय? त्याला लगेच चर्चमध्ये आणून सोडायचं नाही. आमच्यामध्ये हन्ना नाही कुणी. देवा पहिलं मूल दे, लगे त्याला चर्चमध्ये सोडून देते, तो तुझी सेवा करेल. नाही नाही, देवा कस काय? माझ्या काळजाचा तुकडा आहे तो, त्याला कस काय सोडू मी? आणि झालं आता पोरग झालं, पुढच्या वेळेस पोरगी झाली तर मी तिचं काय करू? तिला का डोक्यावर घेऊन मिरू का? नको देवा, हे बरं, इथून सेवा करीन. ते असा लाड करती, असा लाड करती, असा लाड करती. पोरग मोठं झाल्यावर, लग्न झाल्यावर म्हणता आईला, म्हणता आई आता तू काय कर, तू जा भाऊ, तुझ्यासाठी मी काय काय केलं भाऊ तुझ्यासाठी. पोरग म्हणतं तेव्हा आम्हाला काही कळत नव्हतं, ते तुझं कामच होतं, तू ते केलं, आता तू जाय. प्रेज द लॉर्ड. भरपूर साऱ्या आई आहेत अशा ज्या माझ्याकडं मला भेटल्या आहेत. त्यांना चला देवबापाची इच्छा. पण एक गोष्ट देवाचं वचन आम्हाला सांगतं, जे पहिलं आहे बायबलमध्ये लिहिलेलं आहे, तुमची प्रत्येक पहिली गोष्ट देवाची आहे. यार्देन जेव्हा तुम्ही ओलांडली तर ते जे पहिलं नगर तुम्ही जिंकणार होते, जे पहिलं नगर देवाने त्यांना दिलं, ते नगर, त्या नगरामधल्या सर्व गोष्टी परमेश्वराच्या होत्या. बायबलमध्ये लिहिलेलं आहे तुमचा उत्पन्नाचा 10वा भाग सुद्धा परमेश्वराचा आहे. हे मी नाही सांगत, बायबल सांगत. तुमच्या प्रत्येक जीवनातली प्रत्येक गोष्ट जी देवाच्या वचनामध्ये आम्हाला पहिली आहे, त्या सर्व गोष्टी देवाच्या आहे. आणि प्रभू त्यांना म्हणतो की बाबा तुम्ही विश्वासघात केला. काय केलं की सांगितलं होतं की जे नगर तुम्ही पहिलं जिंकाल त्यामध्ये सर्व ज्या गोष्टी असतील त्या माझ्या आहेत, पण तुम्ही विश्वासघात केला, तुमच्यामध्ये एक चूक आहे. आणि मग त्यांना सांगितलं की तुमच्यामध्ये काहीतरी तुम्ही गडबड केली. मग यांनी काय केलं?
सारे वंश बोलवले इस्रायलाचे. किती वंश आहे सांगता का नाव? 12 वंश आहे. 12 वंशाला बोलवलं. त्याच्यामध्ये निघाला दोषी कोण? यहुदा. यहुदातले काही कुळ बोलवले. त्या कुळांमध्ये त्या ठिकाणी आणखी याचं घर, त्याचं घर करत करत शेवटी कोणाचं नाव आलं माहितीये का? आखानाचं नाव आलं. धरला आखान. प्रेज द लॉर्ड. एक गोष्ट नेहमी सांगल, तुम्ही जर त्या ठिकाणी काही चुका करता ना तर देवासमोरून कधी तुम्ही लपणार नाही. एक ना एक दिवस ते उघडकीस येईल. बायबल सांगतो झाकलं जाईल असं काहीच नाहीये. एक दिवस सगळं काही उघडकीस येईल. आमेन. आणि या ठिकाणी जेव्हा याचं नाव आलं तेव्हा त्या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं की यहोशुआ त्याला विचारतो, माझ्या मुला इस्रायलाच्या देवाला थोर मान, त्याच्या पुढे कबूल कर. तू काय केले आहे ते मला सांग. माझ्यापासून काही एक लपवू नको. प्रेज द लॉर्ड. आणि मग आखानाने काय सांगितलं माहितीये का? आखानाने यहोशुआला उत्तर दिलं की मी खरोखर इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या विरुद्ध पाप केले आहे. आणि मी जे केले आहे ते हे लुटीमध्ये एक चांगला शिनारी झगा, 200 शेकेल रुपये आणि सोन्याची 50 शेकेल वजनाची एक वीट या वस्तू मला दिसल्या. तेव्हा मला लोभ सुटून मी त्या घेतल्या. पहा माझ्या डेऱ्यामध्ये त्या जमिनीत पुरलेले आहे, रुपये त्या खाली आहेत. प्रेज द लॉर्ड. मान्य केलं त्यांनी. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की पहिलं नगर जेव्हा ते जिंकले सगळं देवाचं होतं, पण हा म्हणतो की मला लोभ सुटून त्या गोष्टी मी घेतल्या. प्रेज द लॉर्ड. आता बायबल आम्हाला सांगतं जर आम्ही प्रभूमध्ये आलो ना तर ख्रिस्ती जीवन जे आहे ना टंगळ मंगळ करण्याचं जीवन नाहीये. ख्रिस्ती जीवन सतर्क राहण्याचं जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जेव्हा त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टींमध्ये करता तर तुम्हाला त्या ठिकाणी फ्रॉड येतं ना, फ्रॉड मेसेज येतं का नाही तुम्हाला? तुमच्या अकाउंटला 5,000 क्रेडिट झाले. आता तर नवीन काय फ्रॉड निघाले आहे ते त्या फोन पे वरून तुमच्या अकाउंटला पैसे पाठवता आणि पैसे पाठवल्यानंतर ते तुम्हाला म्हणता अरे बाबा रे चुकून आमचे पैसे त्या ठिकाणी तुम्हाला पाठवले गेले, ते माझ्या आई वडिलांच्या औषधाचे पैसे होते, तुम्ही पटकन मला ते पाठवून द्या. आणि भावनेच्या भरामध्ये काही लोक त्या ठिकाणी त्यांना पाठवता आणि तुमची जेवढी डिटेल आहे ती सारी होतं ना. फ्रॉड होत आहे. ऑनलाईन फ्रॉड होत आहे पुष्कळांचे त्या ठिकाणी. आता मी तर म्हणतो इथून पुढे तर अजून फ्रॉड होतील. होणारच आहे. तुम्ही नाही म्हटले तरी होणारच आहे, तुम्ही हो म्हटले तरी होणारच आहे. आमच्या होकार नाकाराने ते थोडी बदलणार आहे, परंतु देवावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची कधी फसगत होत नाही बरं का. प्रेज द लॉर्ड. देवावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची कधी फसगत होत नाही. देव आमच्या बरोबर आहे, परमेश्वर आमच्या पक्षाचा आहे. मनुष्य आमचं काय करणार लिहून दिलेलं आहे, रेकॉर्ड आहे, बायबलमध्ये रेकॉर्डेड वचन आहे. प्रत्येक गोष्ट देव आपल्या इच्छेने आमच्या जीवनामध्ये जेव्हा प्रगट करतो तेव्हा तो आमच्या प्रत्येक गोष्टींमध्ये हित त्या ठिकाणी तयार करतो, चांगुलपणा तयार करतो. आणि या ठिकाणी आमचं जीवन जे आहे ते प्रत्येक वेळेला सतर्क राहण्याचं जीवन आहे. तुमची हार जीत त्या ठिकाणी जी आहे ना, विजय त्या ठिकाणी पराभूत होणं हे काही गोष्टींवर अवलंबून आहे. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं की देवाचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराने जो अभिषेक तुम्हाला केलेला आहे तो तुमच्या चारित्र्यावर असतो. देवाचे महान श्रेष्ठ दास ज्यांचं नाव होतं अर्नेस्ट माल, ज्यांचे गीत तुम्ही गाता मला खूप आवडतं ते. अर्नेस्ट माल म्हणतात की अभिषेकापेक्षा उत्तम चरित्र आहे. प्रेज द लॉर्ड. अभिषेकापेक्षा उत्तम काय आहे? चरित्र आहे. एखाद्या व्यक्तीला सर्व प्रकारचे अभिषेक मिळाले परंतु त्याच्यामध्ये जर चरित्र नाही ना तर देवाला तो उपयोगाचा नाहीये. आत्मिक वरदान जे आहे ते जे आहे ना वरदान ते गिफ्ट्स आहे, गिफ्ट्स ऑफ द होली स्पिरिट आहे. मला सांगा तुम्ही कोणाला बक्षीस देता परत घ्यायच्या अपेक्षेने देता का? हे माझं बक्षीस आहे, मी दिलं होतं तुला मागच्या वर्षी, दे माझं वापस. कधी म्हटले का? नाही ना. प्रभूने काय केलं? गिफ्ट देऊन टाकलं. पण एक दिवस येईल परमेश्वर त्याचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. वरदान गिफ्ट आहे, फुकट देऊन टाकले प्रभू. त्याचं त्या ठिकाणी प्रभूला पस्तावा होत नाही वरदान दिल्याचा. गिफ्ट आहे, देऊन टाकले. म्हणून बायबल मध्ये लिहिलेलं आहे की काही लोकांनी आत्म्यामध्ये सुरुवात केली, शरीरामध्ये शेवट करताय. पुष्कळ सेवेमध्ये जर तुम्ही जाल तर पुष्कळ लोक आज बॅकस्लाइडिंग मध्ये चाललेले आहे. प्रेज द लॉर्ड. ते जे पहिलं जे मूळ त्यांना देवाने दिलं होतं ना वचन, ते सोडून दिलं त्यांनी. आणि पुष्कळ लोक त्या ठिकाणी कशाच्या पाठीमागे लागले? आयाबायांच्या कहाण्या मागे.
येशूकडे या, हे मिळेल, येशूकडे या, ते मिळेल, येशूकडे या, अमक मिळेल, तमक मिळेल. काही लोकांसाठी येशू ख्रिस्त बाबा झालेला आहे. येशू बाबाच्या नावाने सांग भलं म्हणतात लोक, म्हणतात. सत्य परिस्थिती आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला सतर्क राहायचं आहे. देवाचं पवित्र वचन सांगतं जसं चरित्र तसा अभिषेक आहे. आम्हाला चरित्र त्या ठिकाणी घडवण्याचं आहे. बायबल सांगतं आमच्या जीवनामध्ये जर चांगलं चरित्रच नाही तर आमच्या जीवनामध्ये अभिषेकाचं त्या ठिकाणी काही व्हॅल्यू नाही. ख्रिस्ती जीवन सावधान आणि सतर्क राहण्याचं जीवन आहे. म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे की आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांना ख्रिस्त येशूमध्ये गांभीर्याने चालणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. बघा ना, 6व्या अध्यायामध्ये विजयी झाले, यरिहो नगर जिंकलं. एवढं सिक्युअर सेफ त्यांच्याविषयी लिहिलं का? त्या काळचं सर्वात सेफ सिटी, सुरक्षित शहर जर कोणतं होतं तर यरिहो होतं. 6व्या अध्यायामध्ये ते जिंकले, पण 7व्या अध्यायामध्ये अतिशय छोट्या नगराद्वारे ज्याचं नाव होतं आय, त्याच्याद्वारे काय झाले? हरले. हो, प्रेज द लॉर्ड. कितीतरी विश्वासणाऱ्यांचे असेच हाल आहेत आमचे. ते म्हणतात ना, पाळक साहेब, पहिले आजारी होतो, देवाने बरं केलं, आता पहा ना त्याच्यापेक्षा भयानक आजार लागलाय. पाळक साहेब, बिझनेस आधी खूप चांगला होता, व्यवसाय इतका चांगला होता, टॉप लेवलला होता, पण आता सारं गेलं. पाळक साहेब, पहिले सर्व गोष्टीची घरामध्ये रेलचेल होती, साऱ्या गोष्टी भरभरून होत्या, पण आता भाकरी खायचे वांदे झालेत. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो. पुष्कळ लोक म्हणतात, बाळक साहेब, आमचे नाते संबंध एवढे घनिष्ठ होते, इतके चांगले होते, पण आता गोष्ट जी आहे ती घटस्फोटावर आली. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, असं नाहीये. 6व्या अध्यायामध्ये हे त्या ठिकाणी जल्लोष करत होते, 7व्या अध्यायामध्ये हे त्या ठिकाणी हारले. काहीतरी असेल ना. बायबल सांगतं आम्हाला यांचा पराभव झाला तेव्हा देवाने सांगितलं होतं की मी तुम्हाला कनान देईन, अभिवचन दिलं होतं. आणि परमेश्वराने जर जे प्रॉमिस केलेलं आहे ना, तर परमेश्वर ते पूर्ण करतोच. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की तिथं लिहिलं होतं की प्रभू म्हणतो ही लढाई तुमची नाहीये. जर तुम्हाला वाटतं देवाने तुमचे युद्ध लढावे तर तुम्हाला तुमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये अलर्ट व्हावं लागेल, सावधान आणि सतर्क व्हावं लागेल. कोणती सतर्कता? तुमचं चरित्र बायबलनुसार असायला हवं. प्रेज द लॉर्ड. वचनानुसार असायला हवं. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जर तुमचं चरित्र देवाच्या वचनानुसार आहे तर चॅलेंज करतो मी, चॅलेंज, तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये विजयी व्हाल. आमेन. प्रेज द लॉर्ड. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे, कारण की तुमचं युद्ध तुम्ही नाही लढत, तुमचं युद्ध परमेश्वर लढतो. आणि बायबलचा इतिहास आहे, रेकॉर्डेड आहे, जे जे युद्ध परमेश्वर लढतो तो त्याच्यामध्ये विजयीच झालेला आहे. आमेन. म्हणा आमचा प्रभू विजयी आहे. विश्वासाने म्हणा ना, आमचा प्रभू विजयी आहे. कुठं लिहिलंय बायबलमध्ये? मला सांगा. तुम्हाला आरोग्य मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. कुठं लिहिलंय? बायबलमध्ये लिहून दिलेलं आहे. प्रभू म्हणतो मी तुला व्याधीमुक्त करणार, तुझा यहोवा राफा परमेश्वर आहे, आरोग्य देणारा परमेश्वर आहे. लिहिलं का? सांगितलं का तुम्हाला संघर्ष करायला? नाही लिहिलेलं. बायबलमध्ये लिहिलेलं आहे परमेश्वर आमचा आरोग्य देणारा प्रभू आहे. तो आम्हाला त्या ठिकाणी, पुष्कळ लोक त्या ठिकाणी काय करतात, लेकर मिळवण्यासाठी. बघा ना, पुष्कळ साऱ्या बहिणी आहे जगामध्ये, अघोरी प्रकार करता. अघोरी, ह्या बाबाकडे जाय, ते कर, आमक कर, तमक कर, हे कर, ते कर, ही जडीबुटी खाय, ती खाय, हे कर, आमक कर. मी तुम्हाला सांगतो, बायबलमध्ये या सर्व गोष्टींना विरोध केलेला आहे, लिहिलेला आहे, रेकॉर्डेड आहे. तो वान स्त्रियेस गृहिणी करून मुलांची आनंदी माता करीतो, लिहिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला इकडे तिकडे जाण्याची गरजच नाही हो. बायबलमध्ये सर्व गोष्टी रेकॉर्डेड आहे. तो म्हणतो ज्या जागा मी तुम्हाला देणार आहे ना, त्या जागेवर मी तुम्हाला समृद्ध करेल. आमेन. जर देवबाप आमच्या जीवनामध्ये एवढ्या चांगल्या गोष्टी करतो, तुम्ही वाचताना बायबलमध्ये अनुवाद 28 मध्ये सर्व आशीर्वाद दिलेले आहे. तो प्रभू म्हणतो मी तुला बरकत देईलच, परंतु असंही लिहिलेलं आहे की तू राष्ट्रांना उसणं देशील, तुला कोणाकडून घ्यावं नाही लागणार, तू अनेकांना देशील.
तो म्हणतो मी तुला पुच्छ नव्हे तुला मस्तक करील. तो म्हणतो मी तुला त्या ठिकाणी तुझा शत्रू एक वाटे तुझवर चालून येईल, परमेश्वर त्याला 7 वाटांनी पळवून लावी. अरे सर्व गोष्टी रेकॉर्डेड आहे. मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये देवाने आम्हाला प्रॉमिस केलेला आहे की ज्यामध्ये परमेश्वर आमच्या बरोबर आहे. एक जागा मला दाखवा बायबलमध्ये ज्यामध्ये असं लिहिलेलं आहे की ज्या व्यक्ती बरोबर परमेश्वर होता त्याच्या जीवनामध्ये त्याचा नाश झाला. कुठेच नाही लिहिलेलं. कारण की बायबल आम्हाला सांगतं आमच्या जीवनामध्ये परमेश्वर सर्व काही जाणतो. पुष्कळ लोक मला म्हणतात तू कसं काय म्हणतो परमेश्वर ज्याच्या जीवनामध्ये होता त्याच्या जीवनात संकट नाही. योबाचं काय झालं मग? प्रश्न पडतो का नाही? आता बघा ना, योबासोबत परमेश्वर होता का नाही? प्रभू तर त्याच्याविषयी साक्षी देतो की त्याच्या तोडीचा सात्विक सरळ देवाला भिवून वागणारा या जगामध्ये या पृथ्वीवर कोणी नाहीये. आणि त्याच्या जीवनामध्ये एवढे संकट आले, असं का बरं झालं? बाळक साहेब सांगा बरं, असं का बरं झालं? मला एक गोष्ट सांगा, योबाचं सर्वस्व त्या ठिकाणी जेव्हा गेलं तेव्हा योबाचं सर्वस्व जाताना आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. मी तुम्हाला सांगू का, तिथं मेन्शन केलेलं आहे का किती वर्ष योबाने पीडा भोगल्या म्हणून? योबाचे संकट किती वर्ष होते त्या बायबलमध्ये लिहिलेलं आहे, वचनामध्ये नाही लिहिलेलं. परंतु विद्वान असे म्हणतात, जे बायबलचे ज्यांनी अभ्यासक आहे, जे इतिहासकार आहे, जे संशोधन करते आहे, त्या व्यक्तींनी काय केलं, संशोधन केलं आणि ते म्हणतात योबाची जी परीक्षा झाली ती 11 महिने झाली. किती महिने? 11 महिने. आता या 11 महिन्यामध्ये मला सांगा, योबाने हळूहळू जरी काम केलं असतं तर त्याचं सगळं काही डबल झालं असतं का हो? शक्य आहे का? 11 महिने डबल होणं म्हणजे काय सोपं गोष्ट आहे का? वाटतं का तुम्हाला? नाही ना. परंतु आमच्या जीवनामध्ये जेव्हा मी बायबल वाचतो, चला ठीक आहे गृहीत धरू आपण 11 महिने त्याची परीक्षा झाली. 11 महिने परीक्षा होत असताना आम्हाला दिसत आहे की योबाच्या जीवनामधून एक एक गोष्ट निघून चाललेली आहे. योबाचं नुकसान होत आहे. परंतु आमचे आत्मिक डोळे जर देवाने उघडले तर आम्हाला हे पण दिसायला पाहिजे की एका बाजूला योबाचं सर्वस्व जात होतं, पण पडद्यामागं परमेश्वर सर्व काही ते दुप्पट करत होता. हालेलुया. परमेश्वर डबल देणार आहे ना, डबल पोर्शन आहे ना. देवाकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दुप्पट वाटा दिलेला आहे. जेव्हा एलिया जिवंत त्या ठिकाणी घेतला गेला, स्वर्गामध्ये नेला गेला, तेव्हा अलिशाच्या अंगावर त्या ठिकाणी त्याचं जे काय आहे ती घोंगडी जी आहे ती पडली, त्याचा कपडा जो पडला, झगा पडला. काय मिळालं त्याला? दुप्पट अभिषेक मिळाला ना. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त येशू मध्ये तुम्हाला डबल पोर्शन दिलेला आहे, दुप्पट दिलेला आहे सर्व. मला एक गोष्ट या दिवसांमध्ये देवबापा शिकवत आहे की जर तुम्ही देवाबरोबर खरेपणाने चालत आहात, 100% तुमच्या जीवनामध्ये तुमची वाढ होईल. तुम्हाला आशीर्वादांसाठी संघर्ष करावा लागणार नाही. बायबल आम्हाला सांगतं की तुमच्या देवाने तुम्हाला प्रॉमिस केलेला आहे, मी तुला आशीर्वादित करीनच करीन, पण तुला दुसऱ्यांसाठी सुद्धा आशीर्वादाचं कारण बनवेल. हालेलुया. अरे प्रॉमिस जे बायबल मध्ये केलेले आहे ते बायबलच्या बाहेर शोधण्याची गरज नाहीये. पुष्कळ लोक बायबलच्या शोधता बाहेर जाऊन शोधण्याचा प्रयत्न करता. बायबल मध्ये प्रत्येक अभिवचन उदाहरणासहित आम्हाला दिलेलं आहे. तुम्ही म्हणाल कुठं? अब्राहमाला बघा. अब्राहमाला काय सांगितलं? आशीर्वादित करीन पण दुसऱ्यांसाठी आशीर्वादाचं कारण बनवीन. बरोबर. आता पेत्राकडे बघा बरं. पेत्र त्या ठिकाणी समुद्रामध्ये जाळं टाकत होता. प्रभू त्याच्या जीवनामध्ये आला. त्याला किती मासे मिळाले? इतके मासे मिळाले की त्याची गरज भागलीच, पण त्याने दुसऱ्याला सुद्धा दिले का नाही हो? प्रेज द लॉर्ड. समजतंय का? अहो समजतंय का? डोक्याच्या वरतून नाही जाते ना. मला सांगा बरं का, थांबवा. फास्ट होत असेल तर मी थोडंसं हळूहळू बोलतो. पण आज जो फ्लो आहे, आता उपास प्रार्थनेचा 3रा दिवस आहे ना, काहीतरी समजायला पाहिजे ना. प्रेज द लॉर्ड. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. बघा पेत्राकडे त्या ठिकाणी काही नव्हतं. जेव्हा प्रभू त्याच्या जीवनामध्ये आला, प्रभू सोबत खरेपणाने चालायला लागला, तेव्हा त्याच्याकडे त्याला मिळालं, पण त्याला दुसऱ्यांना सुद्धा त्याने वाटलं. आमचंही जीवन तसंच आहे. प्रभूमध्ये आम्ही खरेपणाने आहोत. प्रभू आम्हाला सर्व गोष्टीमध्ये उंच करीलच करील, आशीर्वादित करीलच करील, पण आमच्याद्वारे तो इतरांना सुद्धा आशीर्वादित करील. आमेन. मी तुम्हाला सांगतो, जर आमच्या जीवनामध्ये प्रभू सोबत आम्ही जर खरेपणाने चालत आहोत तर आम्हाला संघर्ष करण्याची गरज नाहीये. कुठं आहे संघर्ष? अरे 6व्या अध्यायामध्ये हे लोक जे आहे जल्लोष करत होते. इस्रायली लोक काय करत होते? जल्लोष करत होते. 7व्या अध्यायामध्ये काय झालं? बोंबलत होते, रडत होते, आक्रोश करत होते. हरले ते 7व्या अध्यायामध्ये. हे हरले कारण की यांच्यामध्ये त्या ठिकाणी चूक होती.
यांच्या जीवनामधलं जे हरणं आहे ते देवाच्या योजनेचा भाग नाहीये. प्रेज द लॉर्ड. प्रभूला आम्हाला कधी पराजित करायला आवडत नाही. बायबल मध्ये सांगतं की ख्रिस्त येशू मध्ये आम्ही महाविजयी आहोत. आमेन. अरे आहे का नाही? महाविजयी आहे का नाही तुम्ही? प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त येशू मध्ये आम्ही काय आहोत? महाविजयी आहोत. आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो, हा त्या लोकांच्या चुकीचा परिणाम होता. यरीहो देवाचं होतं. जे काही यरीहो मध्ये होतं ते सर्व काही देवाचं होतं, पण आखानाने चूक केली. आखानाने समर्पित वस्तू त्या ठिकाणी काय केल्या? चोरून आपल्या डेऱ्यामध्ये ठेवल्या. आणि त्या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं की या ठिकाणी असं आम्हाला पाहायला मिळतं की काय काय होतं त्याच्यामध्ये. एक शिनारी झगा होता, एक सोन्याची वीट होती, आणि त्या ठिकाणी 200 शेकेल त्या ठिकाणी चांदी होती. आणि ह्या गोष्टी त्याने लपवून ठेवल्या. आता आम्ही म्हणू याच्यामध्ये लपून ठेवल्यामुळं काय झालं बरं? आता एवढं मोठं नगर आहे, त्याच्यामध्ये एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत, थोडंसं त्याने घेतलं तर त्याचं काही नुकसान होतं का? देवाला काय त्रास? असं काय लोक म्हणतात. मला आहे ना एक गोष्ट, मला लोकांचा खूप राग येतो. मला माफ करा, राग यायला नाही पाहिजे विश्वासणाऱ्यांना, पण जेव्हा त्यांचं सगळं चांगलं असतं ना, ते कधीच देवाला चांगलं नाही म्हणत. पण जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये काही वाईट व्हायला लागतं ना, ते देवाला लगेच नावं ठेवायला सुरुवात करतात. ते सैतानाला कधी नाव नाही ठेवत. मला सांगा, सर्व प्रकारच्या वाईटाचा निर्माण करता कोण आहे? सैतान आहे ना. नाव तुमच्या जीवनामध्ये जर काही वाईट होत आहे तर त्याला दोष तुम्ही देवाला देणार का? देवापणे कुठं बायबलमध्ये तर कुठंच लिहिलेलं नाहीये. परमेश्वराविषयी लिहिलेलं आहे की त्या ठिकाणी जर त्याने क्रोध केला कोणावर, तर त्या ठिकाणी तो रागावला तर त्याला पश्चाताप होतो, त्याला त्या ठिकाणी आक्रोश होतो. परमेश्वर त्या ठिकाणी अतिशय मंद क्रोध, दयासंपन्न, विलंबाने क्रोध करणार आहे. अरे हेच केला मध्ये ज्या फारो राजाचा त्याने त्या ठिकाणी समुद्रामध्ये, लाल समुद्रामध्ये, तांबड्या समुद्रामध्ये नाश केला होता, त्याच्याविषयी सुद्धा विलाप घेतली तो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. प्रभूला आमचं वाईट करून कधी आनंद झाला? बायबल मध्ये कुठंच लिहिलेलं नाहीये. पण मनुष्य जो आहे तो प्रत्येक गोष्टींमध्ये देवालाच नाव ठेवतो. प्रेज द लॉर्ड. देवा तू एवढा क्रूर का झाला? देवा तुला काही समजत नव्हतं का? तुला काय आमचा आनंद बघावला नाही का? आणि तुला काय चांगलं दिसत नव्हतं का? आणि नेलं तू आमच्या जीवनातून याला. ऐकले असेल तुम्हाला सर्वांना माहित. प्रेज द लॉर्ड. त्याच्या खोलीपर्यंत मला जायला काही इंटरेस्ट नाहीये, कारण की मी देवाचं आहे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे आम्ही माती आहोत, तो कुंभार आहे, आणि माती कधी कुंभाराला प्रश्न विचारील का? नाही. अरे मला सांगा, बायबलमध्ये क्लिअर लिहिलं, दाविदाचं पोरग जे आहे, जे बत्शेबेद्वारे त्या ठिकाणी पहिलं जन्माला आलं होतं, ते मरून गेलं. दावीद काय म्हणतो? मी त्याच्यापर्यंत त्या ठिकाणी जाईल, पण ते माझ्याकडे परत येऊ शकत नाही. म्हणून त्याने काय केलं की तो म्हणतो की आता तयारी केली त्याने. लोकांना वाटलं अरे इस्रायलचा राजा, अरे बापरे, अरे बापरे, आता काय खरं नाही, आता काय खरं नाही. तो म्हणतो मी त्याच्यापर्यंत जाऊ शकतो, तो नाही येऊ शकत परत. इयोबासारखं आमचं जीवन पाहिजे. देवाने दिलं, देवाने नेलं, धन्य त्या देवाचं नाव. प्रेज द लॉर्ड. आम्ही कोण आहे? माती कुंभारावर कधी प्रश्न नाही विचारत. मी तुम्हाला सांगतो, देवाला धन्यवाद द्या की परमेश्वर काही गोष्टी आमच्या जीवनामधून याकरता काढून घेतो की आम्ही त्याच्यामध्ये मजबूत व्हावं. प्रेज द लॉर्ड. अरे पस्तावा होतो परमेश्वराला दुःख दिल्याचा. तसं मन तुम्ही नाही ओळखू शकत. बापाचं मन आहे. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या आई बापाने तुम्हाला, समजा तुमच्या वडिलांनी तुम्हाला त्या ठिकाणी चांगलं निबर चोपून काढलं, पण तो बाप एकांतामध्ये जाऊन रडतो की त्याने तुम्हाला त्या ठिकाणी मारलं म्हणून. सत्य परिस्थिती आहे. प्रेज द लॉर्ड. अरे जगिक बाप जर त्या ठिकाणी त्याच्या डोळ्यामध्ये लेकरांना मारल्यानंतर अश्रू येतात, तर मला सांगत होता तुमचा स्वर्गीय बाप आहे, तुम्हाला मागण्याच्या आधी सर्व काही जाणणारा आहे. त्याने आपल्या स्वरूप, आपल्या प्रतिरूपाचं तुम्हाला बनवलं. जर एवढं करून सुद्धा जर आम्हाला तो त्या ठिकाणी शिक्षा करतो, तर त्याच्या मनाची अवस्था काय असेल? आमचा महायाजक ख्रिस्त येशू अजूनही पित्यासमोर गुडघे टेकून आमच्या करता मध्यस्थीची प्रार्थना करत आहे की पित्या अजून समय दे, माझे लेकरं पुन्हा आपल्या मार्गापासून परत फिरतील आणि माझ्याकडे येतील. संधी देणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ लोक म्हणतात काय पाप होतं एवढंच, देवाला काय पगवलं नाही का? थोडंसं होतं ना, जाऊ द्या ना, घेऊ द्यायचं. अरे बायबल स्पष्ट लिहिलेलं आहे. कोणतीही गोष्ट बायबलमध्ये जी काही विनाकारण लिहिली गेली नाही. प्रत्येक गोष्टींमागे एक अर्थ दडलेला आहे. काय केलं आखानाने असं? मी तुम्हाला सांगतो, आजचं वचन आम्हाला समजलं ना तर खूप साऱ्या प्रश्नांची उत्तर आमची सुटते. प्रेज द लॉर्ड.
बघा बायबलमध्ये लिहिलं, जेव्हा आखानाने त्याचं पाप त्या ठिकाणी कबूल केलं, त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की पुढच्या अध्यायामध्ये इस्रायली लोकांनी आय नगर जिंकलं, पण त्याच्याबरोबर बेथेल नगर सुद्धा जिंकलं. प्रेज द लॉर्ड. बघा ना, विजयाचा स्तर वाढत गेला. कधी? चूक कबूल केल्यानंतर. आमच्या जीवनामध्ये जर आम्ही आमच्या चुका कबूल केल्या तर आमचा विजयी स्तर वाढणार का नाही? 100% वाढणार. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, आखानाने त्या ठिकाणी आपलं पाप त्या ठिकाणी कबूल केलं, आणि कबूल केल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला असं पाहायला मिळतं की इस्रायली लोक त्या ठिकाणी एका पाठीमागे एक त्या ठिकाणी युद्ध जिंकायला लागले. बायबलमध्ये पुढे असं लिहिलं की कितीतरी राजे एकत्र त्यांच्यावर चालून आले तरी ते त्या ठिकाणी पराजित झाले नाही, ते विजयीच झाले. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, एका नगरापासून हारले पण चूक कबूल केली, देवाने 2 नगर दिले, दुप्पट दिलं का नाही? प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू का, जर तुम्ही देवाबरोबर खरेपणाने चालता ना, तुमचे आशीर्वाद सुद्धा दुप्पट असतील. आमेन. अरे अशा गोष्टी अभिवचनाच्या गोष्टी आहे, प्रॉमिस आहे. आमेन म्हणायला शिका. आमेन म्हणजे असेच हो माझ्या जीवनामध्ये, असेच हो. आमेन शब्दाचा अर्थ आहे असेच होवो माझ्या जीवनामध्ये, असंच होवो. हालेलुया म्हणजे विजयी शब्द आहे. येस, वी आर विक्टोरियस. आम्ही विजयी आहोत. शब्दांना समजा. प्रेज द लॉर्ड म्हणतो आम्ही, देवाचं स्तवन करा. शालोम, तुम्हाला शांती असो. प्रेज द लॉर्ड म्हणत राहो. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये हे जाणणं गरजेचं आहे. यांनी चूक केली, यांचं त्या ठिकाणी हारले, हे पराजित झाले. त्यानंतर बायबल आम्हाला सांगतं चूक सुधरवली. काय झाले परिणाम? 2 नगर विजयी झाले. 2 नगरांवर विजय मिळवला. हेच आम्हाला जाणणं गरजेचं आहे. समजून घ्या बायबल काय म्हणतं, बायबलच्या परमेश्वराला काय म्हणायचं आहे हे आम्हाला समजून घ्यायचं आहे. प्रभू म्हणतो, जर तू खरा आहे ना, तर तुझ्यासाठी खरेपणाने जर तू माझ्यामध्ये चालत आहे ना, तर तुझ्यासाठी 2 नगर काय, तुझ्यासाठी 100 नगर मी तुला जिंकून देईल. फक्त तुला खरेपणाने चालायचं आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं, मोशेला प्रभू म्हणतो, माझ्या ताकदीला, माझ्या सामर्थ्याला मर्यादा घालू नको. आम्हाला देवाच्या ताकदीला मर्यादा घालायची नाहीये. आमेन. हेच तर आम्हाला शिकायचं आहे. मग बायबल आम्हाला त्या ठिकाणी काय सांगते? चुका कुठून सुरू होतात? आमच्या जीवनामध्ये ज्या चुका होतात ना, त्या कुठून, त्याचं सुरुवात होण्याचं कारण काय आहे? बायबल आम्हाला त्या ठिकाणी सांगतं, आखानाने काय केलं? एक शिनारी झगा त्या ठिकाणी 200 शेकेल चांदी आणि 50 शेकेल सोन्याची वीट त्या ठिकाणी काय केलं? चोरली. आता शिनारी झगा काय आहे माहिती आहे का? शिनार देशामध्ये शिनारी झगा म्हणजे काय असतं ते मी तुम्हाला सांगतो. शिनारी देश होते ना, हे लोक त्या ठिकाणी अतिशय तरबेज होते विणकामामध्ये. विणकाम माहिती आहे ना तुम्हाला? एम्ब्रॉयडरी, ज्याला आमच्या याच्यामध्ये आजकाल एम्ब्रॉयडरी करतात ना, कपड्यावर एम्ब्रॉयडरीच करतात ना. आणि हे लोक काय करायचे, त्या काळी त्या ठिकाणी सोन्याचे धागे बनवायचे. सोन्याचे धागे बरं का, सोने चांदीचे धागे बनवायचे. सोन्याच्या धाग्याने त्या ठिकाणी विणकाम करायचे. अतिशय सुंदर कलाकृती. त्याला त्या ठिकाणी मौल्यवान रत्न त्या ठिकाणी लावायचे. हिरे त्या ठिकाणी, माणिक, पाचू जे असतील ते लावायचे आणि त्या ठिकाणी अतिशय सुंदर असे त्या ठिकाणी कपडे तयार करायचे. आणि आखानाने काय केलं माहितीये का? आखानाने तोच शिनारी झगा काय केला? तो चोरला. त्याने पाहिलं, त्याचे डोळे त्या ठिकाणी फिरले. हो, आता बघा बायबल आम्हाला सांगतं, त्याने तो चोरला ना, त्याला काय वाटलं माहितीये का? आता हे नगर जिंकल्यावर आपण पुढच्या नगरामध्ये जाऊ, पुढचे नगर जिंकत जाऊ. आणि त्या नगरामध्ये जेव्हा जिंकलो तर आपण कुठे ना कुठे बसणार. मग आपण, मी काय करेल माहितीये का? मी मस्तपैकी काय करेल, तो शिनारी झगा त्या ठिकाणी अंगामध्ये घालेल. आणि अंगामध्ये घालल्यानंतर लोकांसमोर येतील आणि लोक म्हणतील, वाह वाह. मोठेपणा देतो ना लोकांना, वाटतं का नाही मोठेपणा? मी जर सुटा फुटा तुमच्या समोर आला तर तुम्ही म्हणाल, वाह वाह दादा वाह. मग दादाची कॉलर कशी आहे ना? त्याला वाटलं 50 शेकेल सोन्याची वीट आहे, मस्तपैकी त्याला मोडील, त्याला वितळवील, त्याचे दागिने तयार करेल, हे मोठी चेन घालील, माझ्या बायको पोरांना त्यांना बी घालील, चांदीच्या त्या ठिकाणी अंगठ्या बिंगठ्या बनवेल, जे पाठल ते मस्तपैकी त्याच्यात जे करता येईल ते करेल, अंगामध्ये घालील. नातेवाईकांसमोर जेव्हा येईल तेव्हा नातेवाईक म्हणतील, वाह तू तो छुपा रुस्तुम निघला, भामट्या. एवढं होतं तुझ्याकडं, आम्हाला सांगितलंच नाही, कुठं लपून ठेवलं होतं, तू तर लय श्रीमंत आहे. Praise the Lord.
त्याला वाटलं होतं की लोकांनी त्याची तारीफ करतील म्हणून चोरलं ना त्याने. पण बायबल काय सांगतं माहितीये का, या सर्व गोष्टी मनुष्यामध्ये गर्व उत्पन्न करतात. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, कितीतरी लोकांनी या मोठेपणाच्या, या अहंकाराच्या नादामध्ये आपलं जे होतं ते गमावलं. प्रेज द लॉर्ड. अरे बायबल सांगतं, आखान आणि त्याच्या सर्व कुटुंबाला त्यांनी धरलं. जेव्हा त्यांनी चूक केली, त्यांनी मान्य केली, तर त्यांना एका खिंडीमध्ये ते घेऊन गेले. त्यांना धरलं. धरल्यानंतर खिंडीमध्ये नेलं आणि त्यांच्या साऱ्यांना जनावरांसहित सगळ्या गोष्टींना मारून टाकलं. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये काय सांगितलं माहितीये का, जे त्याचं होतं ना ते सुद्धा गेलं. प्रेज द लॉर्ड. किती किती छोटी गोष्ट आहे ना. मी तुम्हाला सांगू का, या सर्व गोष्टी गर्वाच्या गोष्टी आहेत. बायबल आम्हाला सांगतं की बायबल मधलं असं एकमेव पाप आहे ज्याच्या विरोधामध्ये परमेश्वर स्वतः येऊन उभा राहतो. तो दीनांवर कृपादृष्टी करीतो, परंतु तो गर्विष्ठांचा विरोध करतो. परमेश्वर सर्व पापाचा तिरस्कार करतो बरं का, सर्व गोष्टीचा विरोध करतो. पण टिपिकली मेन्शन केलेलं आहे एक पाप ज्याचा विरोध करण्याकरता परमेश्वर त्याच्या विरोधात उभा राहतो, गर्व, अहंकार. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की बायबल सांगतं आखानाने त्याचं सर्वस्व गमावलं. जे होतं त्याचं ते सुद्धा गेलं. मी तुम्हाला या दिवसांमध्ये सांगतो की ज्यांच्या जीवनामध्ये ते या गर्वाच्या, अहंकाराच्या नादामध्ये एवढं स्वतःचं नुकसान करत आहे. काय झालं, नातेवाईकांनी गाडी घेतली म्हणून मी गाडी घेईन आणि गाडी घ्यायला मी गेलो. आहे ना, असं आहे ना. त्यांनी घेतलं म्हणून मला बी घ्यायचं आहे. पगार किती भाऊचा? 20,000 रुपये. भाऊचा पगार किती? 20,000. भाऊनी गाडी घेतली हप्त्यावर. भाऊ भरतोय हप्ता 12,000 रुपये. भाऊच्या घरामध्ये येते किती? 8,000 रुपये. खायचे वांदे झाले ना. काही दिवसांनी भाऊवर असा प्रसंग आला, कंपनीवाले आले, फायनान्स वाले, भाऊची गाडी घेऊन गेले. भाऊची गाडी गेली तर गेली, भाऊने भरलेले हप्ते बी गेले आणि दुःख जे आलं ते वेगळंच राहिलं. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ लोकांची अवस्था आहे नाही, त्यांनी घर बांधलं म्हणून मला बी घर बांधायचंय. अरे हा मोठेपणाच्या नादामध्ये पुष्कळ लोकांनी आपलं जे आहे ते भरपूर सारं नुकसान केलेलं आहे. अहंकार मनुष्याचा नुकसान करतं. मी तुम्हाला पुष्कळ वेळ सांगतो, मी खूप लोकांना सल्ले देतो, अरे पैशांची बचत करा. एक काळ होता मी पैसे उडवायचो, पण माणूस अनुभवातूनच शिकतो ना. आणि तो वेळेला तू केली आयुष्य, आमच्या वेळेला, अरे माझ्या वेळेला स्वस्त होतं. हा 40 रुपयामध्ये फ्रेंच फ्राईज खायचो मी, आता 120 रुपयाला ते एवढंच भेटतं. अरे घरीच बटाटे त्या ठिकाणी हे करा, उकडा त्यांना, हे करा, साळून चिप्स बनवा, गप खा ना. प्रेज द लॉर्ड. हा मोठेपणा फार भयानक आहे. याचं स्टेटस पाहिलं, त्यांनी पिझ्झा खातो, मी बी जाऊन खाईनच, पिझ्झाच खाईन, आता तर खाईनच. भलं का त्याला खाता येत नाही, सारं तोंड त्या मेयोनीजने भरतं, पण तरी बी मी खाईनच. तो 4 लोकांना पाहतो कसे खाता मग कसे खाता. सत्य परिस्थिती आहे. या गोष्टी ज्या आमच्या जीवनामध्ये गर्व उत्पन्न करता, आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की पुष्कळ वेळा आमच्या मोठेपणाच्या नादामध्ये आम्ही स्वतःचं नुकसान करतो. लोकांना सांगतो पैसे बचत करा, पण लोक नाही करत. काय परिणाम होता? लोकांना उधार मागताना दिसतात. हो, प्रेज द लॉर्ड. कशाला मोठेपणा? हे फार घातक आहे. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगता, आखानाच्या जवळचं सर्वस्व नष्ट केलं गेलं. जो अपना था वो भी गया. जे स्वतःच होतं ते सुद्धा गेलं. मी तुम्हाला सांगतो, हा मोठेपणा जो आहे ना, काय म्हणतील लोक हे ऐकण्यासाठी पुष्कळ लोक त्या ठिकाणी आपलं खूप काही गमावून बसलेले आहे, सर्वस्व गमावलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, मॅनेज करायला शिका. बायबल मध्ये एक उदाहरण दिलं प्रभू येशूने. एक व्यक्ती होता, तो घर बांधायला निघाला आणि त्याने काय केलं, हिशोब त्या ठिकाणी न करता
बजेट न काढता त्याने काय केलं, घर बांधायला सुरुवात केली, घर बांधलं, छतापर्यंत आलं, काम थांबलं, लोकांसमोर काय झालं, थट्टा झाली. हो, लोक हसायला लागले. एवढं तावत सुरुवात केली, पडलं ना आता बंद काम, आता पडलं ना. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ वेळा आम्ही बायबलमध्ये त्या ठिकाणी पाहतो की आमच्या जीवनामध्ये आम्हाला काही गोष्टी देवबाप शिकवतो की प्रभू म्हणतो, एका ठिकाणी प्रभू म्हणतो की विश्वास करणाऱ्यासाठी सर्व काही शक्य आहे. आता मला सांगा, एका ठिकाणी जो प्रभू असं म्हणतो की एका व्यक्तीने हिशोब न करता घर बांधलं आणि ते व्यर्थ गेलं, ते फोल ठरलं, त्याची थट्टा झाली, तोच प्रभू दुसरीकडे म्हणतो की विश्वास ठेवणाऱ्यासाठी सर्व काही शक्य आहे. पाऊल म्हणतो ना, वी वॉक बाय फेथ नॉट बाय साइट. तो म्हणतो आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्याने दिसतं तसं नाही चालत. का बरं आहे? या दोन्हीमध्ये फरक काय नेमका माहितीये का? एकच फरक आहे, या दोन्हीमध्ये एकच अंतर आहे, ते म्हणजे देवाच्या मार्गदर्शनाचं. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाचा फरक आहे. जर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की परमेश्वर जर आम्हाला कोणत्या गोष्टींमध्ये अलाव करत आहे, जर परमेश्वर आम्हाला कोणत्या गोष्टींविषयी परवानगी देत आहे, तर आम्हाला त्या गोष्टी करायच्या आहे. समजा प्रभूने तुमच्या मनामध्ये टाकलं की बाळा तुझ्या लेकराचं ऍडमिशन या कॉलेजमध्ये जाऊन कर, भले का तुझ्या खिशामध्ये 1 रुपया नाहीये, तू विश्वासाने मी तुला त्या ठिकाणी घेऊन चालतो, तू जा तिथे, तुझ्या खिशामध्ये प्रॉस्पेक्ट घेण्याचे पैसे मी टाकून दे, आणि तुम्ही विश्वासाने निघाले. मी तुम्हाला सांगतो, जर या गोष्टी तुम्हाला प्रभूने सांगितल्या आहे ना, तर तो त्या करीलच. प्रेज द लॉर्ड. जर प्रभूने नाही म्हटलं तर त्या तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला घेऊन डुबवतील. प्रेज द लॉर्ड. एक देवाचे दास होते, त्यांनी त्यांचा अनुभव सांगता ते हसून सांगतात. ते म्हणाले, एकदा मी त्या ठिकाणी सेवेला नवीन सुरुवात केली, काही काम नव्हतं, सेवा करत होतो, आणि मी त्या ठिकाणी शोरूम मध्ये गेलो आणि नवीन स्कूटी घेतली. नवीन स्कूटर घेतल्यानंतर त्यांनी काय केलं, ते काय म्हणाले माहितीये का, बरं हप्त्यावर घेतली स्कूटी. हप्त्यावर घेतल्यानंतर ते म्हणाला, देईन ना प्रभू, करीन ना प्रभू, एवढं काय, प्रभू करील, व्यवस्था करीन. आता स्वतःच्या मनचे विचार बघा ना. आम्ही त्या ठिकाणी आमच्या डोक्यामध्ये कधी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आणि काही गोष्टी करत नाही, त्याच्यामुळे आम्ही काय म्हणतो, नाही आम्ही घेतो, काय करायचं, घेऊ ना, आम्ही घेऊ, काय नाही होत. आणि बाळासाहेब मस्त पैकी स्कूटीवर फिरायचे. बरं झालं काय, हप्त्याचे मागणी झाले ना, पैसे काही यायलाच नाही. एक दिवस त्यांच्याच घराच्या थोडंसं अंतर सोडून पलीकडे राहणारा एक व्यक्ती त्यांच्याकडे आला, सकाळी आला, त्यांना म्हणतो, बाळासाहेब प्रेज द लॉर्ड. बाळासाहेबाला आनंद वाटला, अरे सकाळी आला. ते म्हणाले, प्रेज द लॉर्ड, स्कूटी तुमची का? म्हणे हा. बघू बरं चावी. ते म्हणे कशाला? अहो नाही, बघायची म्हणे. आणि स्कूटीची चावी पाळक साहेबांनी आणून दिली. ती चावी त्याने घेतली आणि पाळक साहेबांना तो म्हणाला की आता ही स्कूटी बाकीचे हप्ते भरल्यानंतरच तुम्ही घेऊन जा, कारण की ज्या कंपनीकडून तुम्ही हप्ते घेतले होते, जे लोन केलं होतं ज्या बँकेकडून, त्या बँकेमध्ये वसुलीला मला ठेवलेलं आहे, म्हणून तुम्ही बाकीचे हप्ते भरा आणि स्कूटी घेऊन जा. बाळक साहेब स्कूटीवरून परत पायी आले. प्रेज द लॉर्ड. होईन ना, देईन ना, या गोष्टी प्रभू आमच्या जीवनामध्ये काय करून घेऊन येतो, नुकसान घेऊन येतो बरं का या गोष्टी. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक ती गोष्ट जी मनुष्य स्वतःच्या बुद्धीने करण्याचा प्रयत्न करतो, जर देवाचं वचन सांगतं की प्रभूने हो म्हटलं आहे, तर तो कोणत्याही परिस्थितीमध्ये करीलच. पण जर प्रभूने म्हटलं आहे की त्या ठिकाणी त्याने पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तुम्हाला केलेलं नाहीये, तुम्हाला त्या गोष्टींविषयी खात्री दिलेली नाहीये, तर तुम्ही त्या ठिकाणी म्हटले होईल ना, भेटल ना, घेईल ना, किती उलटे पालटे करा, तुमचं नुकसानच होणार आहे. पण जेव्हा प्रभू म्हणतो ना देईल, तर प्रभू आकाश कपाटे उघडून मावणार एवढे आशीर्वाद देतो बरं का. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पैसा जाण्याचं दुःख नाही, देवाचं वचन गेलं लोकांपर्यंत जायला पाहिजे, हे सर्वात मोठं एक ओझं आमचं असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मी चमत्कारांमुळे लोकांना गुमराह करण्याच्या पाठीमागे लागत नाही, मी त्यांना नेहमी सार्वकालिक जीवनाकडे डायव्हर्ट करण्यासाठी देवाला कृपा मागतो, कारण की चमत्काराच्या पाठीमागे येणारे लोक एक दिवस त्या ठिकाणी देवाला सोडून जातील, पण वचनाप्रमाणे आणि सार्वकालिक जीवनाच्या पाठीमागे येणारे लोक कधी देवाला सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड.
अरे वचनामध्ये लिहिलं, जेव्हा ते त्या ठिकाणी लोक खायसाठी प्रभूच्या पाठीमागे आले, प्रभूने त्यांना त्या ठिकाणी कोणता मान दिला? त्यांना त्या ठिकाणी आत्मिक मान दिला. स्वर्गातून उतरणारी मनुष्यामध्ये राहणारी जीवनाची भाकर मी आहे. जो कोणी माझा देह खातो, जो कोणी माझं रक्त पितो, तो मेला असला तरी जगेल. लोक म्हणाले, अरे काय माणूस आहे हा, आम्हाला त्या ठिकाणी मांस खायला लागतो, रक्त प्यायला लावतो. सारे लोक त्याला सोडून गेले. शिष्यांकडे प्रभू पाहून म्हणतो, अरे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा. पेत्र त्याच्याकडे पाहून म्हणतो, प्रभू तुला सोडून आम्ही जाऊ कुठं? सार्वकालिक जीवनाची वचनं तुझ्याकडे आहे, तुला सोडून आम्ही कुठं जाऊ? चमत्कारांच्या पाठीमागे येणारे लोक कधी देवाच्या पाठीमागे चालत शकत नाही, पण जे लोक प्रभूच्या वचनाच्या पाठीमागे, सार्वकालिक जीवनाच्या पाठीमागे चालले, आज इतिहासामध्ये त्यांचं नाव आहे. हालेलुया. आम्हाला इतिहास घडवणारे लोक बनवायचे. हीच तर गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला जाणणं गरजेचं आहे की परमेश्वर जर आम्हाला काही गोष्टी देतो तर तो देतोच. जर त्याने आम्हाला मार्गदर्शन केलं, मी करील, तर आकाश कपाटे उघडून देईल. कारण की तो यहोवा ईरे आहे, पुरवठा करणारा परमेश्वर आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. जर प्रभूने नाही म्हटलं तर प्रभू त्या ठिकाणी बसून हिशोब करा, मी जे करत आहे का ते बरोबर काय आहे की नाही. नाहीतर मी तुम्हाला सांगतो, ते फेडण्यासाठी दुसरीकडून कर्ज घेऊन ते फेडावं लागल. प्रेज द लॉर्ड. खूप साऱ्या लोकांची त्या ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. मी तुम्हाला सांगतो, होईल ना नाही ना या गोष्टींच्या पाठीमागे लागू नका. प्रेज द लॉर्ड. विश्वासाने आम्हाला त्या ठिकाणी चालणं गरजेचं आहे. एक बहीण आली, तिचा नवरा त्या ठिकाणी कंपनीत काम करत होता, 2 लेकरं तिला, बरं का, 2 लेकरं होते. आणि नवऱ्याला म्हणते काय, अहो ऐकलं का, शेजारचीने प्लॉट घेतला. तो म्हणाल चांगली गोष्ट आहे. अहो ऐका ना, गल्लीतल्या सारे लोकांनी प्लॉट घेतला, तुम्ही घ्या ना. बाबाचा पगार किती? 25,000. बाबाचे लेकरं शाळेत शिकतात, लेकराची फी किती? 50,000 रुपये. बरोबर, 50,000 नाही, लाख रुपये फी आहे लेकरांची आजकाल, आहे ना. बाई काय म्हटली, हो घ्या ना प्लॉट. बरं, जेव्हा तो यायचा तेव्हा ती म्हणायची, हो घ्या ना प्लॉट, अहो घ्या ना प्लॉट. का होतं, आपलं स्वतःचं असलं तर, स्वतःचं घर होतं बरं चांगलं, तरी म्हणती, बाई काय म्हणती, प्लॉट घ्या ना, घ्या प्लॉट, घ्या प्लॉट. बाबाने घेतला प्लॉट, प्लॉट घेतला, 10,000 रुपये हप्ता, 10,000 रुपये हप्ता. बरं, बाईने इमोशनल कसं केलं माहितीये का, काय सांगता, बाळकाने तर सांगितलं म्हणे, विश्वास धरा, परमेश्वर तुमचे मार्ग तयार करेल. म्हणजे चुकीचं शिक्षण नवऱ्याच्या डोक्यामध्ये घातलं. म्हणजे माणूस त्या ठिकाणी मना करीत होता, त्याला पटत नव्हतं, त्याचा हिशोब किशोब त्याने केला असा, तो त्या ठिकाणी पटला नाही. पण बाईने सांगितलं, पाळक साहेबांनी तर सांगितलं ना, विश्वासाने पाऊल टाकला तर देवबाप सारं करतो. म्हणजे चुकीचं टीचिंग दिलं, नवऱ्याने फॉर्म मध्ये आला, त्याने घेतला प्लॉट घेतला, भरीत राहिलं. सुरुवातीचे काही हप्ते भरले, नंतर त्या ठिकाणी काही पोरांची कटकट चालू झाली, पप्पा खायला नाही, पप्पा वह्या नाही, पुस्तकं नाही, आमकं नाही, तमकं नाही. बाबा इतका वैतागला का शेवटी वैतागून कमी किमतीमध्ये प्लॉट विकला. बरं, प्लॉटही गेला, हप्ते जे भरले ते बी गेले, आणि वरतून जे दुःख सहन करावं लागलं ते वेगळंच. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की ज्या गोष्टी परमेश्वरापासून नाहीये, आम्हाला त्या गोष्टींना जाणणं गरजेचं आहे. अहो, एका देवाच्या दासाला देवाने सांगितलं, प्रभूने सांगितलं का जाय अमेरिकेमध्ये एक त्या ठिकाणी एक ऑडिटोरियम आहे, ते फार मोठं ऑडिटोरियम आहे, ते जाऊन तू विकत घे. आणि तो म्हणाला की ते फार महाग आहे. प्रभू, मी ते कसं काय घेणार? आणि त्या देवाच्या दासाला त्या ठिकाणी देवाने त्याला त्या ठिकाणी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन त्याला दिलं. मी सांगतो ना तुला, जा, मी बाकीचे पैसे त्या ठिकाणी भरेल, तुझ्याकडे जेवढे आहे तेवढे तर दे. प्रभूने सांगितलं बरं का. आणि जेव्हा प्रभूने सांगितलं, तेव्हा सांगितल्यानंतर हा व्यक्ती गेला. त्या ठिकाणी मोठं ऑडिटोरियम होतं, जुनं एकदम, बंद होतं कितीतरी वर्षांपासून. आणि गेला, त्याने सांगितलं की मला हे खरेदी करायचं. तो व्यक्ती म्हणाला, ठीक आहे, अशी अशी किंमत आहे. त्याने सगळे कागदपत्र जमा केले, इसार वगैरे दिला. त्याने त्या ठिकाणी सर्व जे त्याच्याकडे होतं, चर्चचं होतं, ते सर्व त्याने इसार दिला. आणि दिल्यानंतर एक मुदत त्या ठिकाणी दिली गेली. आणि एक मुदत दिल्या गेल्यानंतर त्यांना सांगितलं की जी राहिलेली अमाऊंट आहे ती या दिवशी देऊन आम्ही त्या ठिकाणी सर्व काही आहे ती घेऊन टाकणार. आता दिवसांमागे दिवस जायला लागले, काही आठवडे राहिले ती किंमत फेडण्यासाठी. एकच आठवडा राहिला, काही दिवसानंतर एक आठवडा राहिला.
आणि एक आठवडा राहिल्यानंतर आता एवढे पैसे तर त्या ठिकाणी मॅनेज झाले नाही, म्हणून हा देवाचा दास त्या ठिकाणी देवाजवळ त्याने गुडघे टेकले आणि तो रडायला लागला, प्रभू तू तुझ्याच तर सांगण्यावरून केलं, प्रभू आता कसं होईल, काय करू प्रभू. आणि प्रभूने त्याला सांगितलं की ते ऑडिटोरियम मध्ये एक झुंबर आहे. झुंबर माहिती आहे ना तुम्हाला, मोठं झुंबर आहे. त्या मालकाच्या मनामध्ये मी घालतो, तो मालक ते झुंबर जे आहे ते तुला देऊन टाकल, तू जा त्याला म्हणा हे झुंबर मला पाहिजे. आणि त्या ठिकाणी तो गेला, त्या मालकाला म्हणाला की हे झुंबर जे आहे ते मला तुम्ही देता का, म्हणे ते मला पाहिजे आहे, असंही मी तुम्हाला त्या ठिकाणी खरेदी केलंच आहे, तर ते मला पाहिजे. तो म्हणाला ठीक आहे तुझंच आहे, तू घेऊन जा. त्याने ते झुंबर घेतलं. प्रभूने त्याला सांगितलं की या तुझ्या शहरामध्ये एक प्रदर्शन लागलेलं आहे, त्या प्रदर्शनामध्ये हे झुंबर घेऊन जा. हा त्या प्रदर्शनामध्ये त्या ठिकाणी हे झुंबर घेऊन गेला आणि ते झुंबर जे आहे ना ते अतिशय जुनं होतं बरं का, ते फार जुनं एकदम राजे महाराजे त्यांच्या काळातलं होतं. आणि तो घेऊन गेला. 2 व्यक्तींच्या मनाला प्रभूने तिथं हलवलं. आता ते माणसं तिथं गेले, ते दोघं जर करोडपती होते, तिथले त्या ठिकाणी फार बिलियनियर होते. आणि ते लोक त्या ठिकाणी ते म्हणायला लागले, त्यांनी ते पाहिलं, तो म्हणतो मी इतकी किंमत देईल, तो म्हणतो नाही मी याच्यापेक्षा जास्त देईल. आणि त्या ठिकाणी जसजशी किंमत त्या ठिकाणी वाढायला लागली, वाढत गेली वाढत गेली वाढत गेली, किंमत एवढी वाढली का त्या ऑडिटोरियमच्या किंमतपेक्षा त्या ठिकाणी ती वाढायला लागली. पालकाने पाहिलं, अरे ऑडिटोरियमची किंमत तर फिटलेली आहे. त्यांनी म्हणाले थांबा, हे झुंबर याला मी देऊन टाकतो. आणि ती किंमत घेतली, ऑडिटोरियमला त्या ठिकाणी त्या व्यक्तीला दिली आणि ऑडिटोरियम देवाने दिलं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू का, देवाला जर तुम्हाला द्यायचंच आहे ना, देवाकडे खूप सारे मार्ग आहे. प्रेज द लॉर्ड. देवबापाकडे खूप सारे मार्ग आहे. जर त्याला कार्य करायचं आहे ना, तो कशाही प्रकारे त्या ठिकाणी कार्य करतो. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही असे कार्य आमच्या जीवनामध्ये परमेश्वर करतो. आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. जर प्रभूने म्हटलेलं आहे तर तो करीलच. प्रेज द लॉर्ड. काय म्हटलं इथं, 50 त्या ठिकाणी शेक शिनारी जगा, 200 शेकेल सोनं त्या ठिकाणी चांदी, 50 शेकेल सोन्याची वीट. मी तुम्हाला सांगतो, याला वाटलं लोक म्हणतील अरे वा, लोक काय म्हणतील, लोक वाहवा करतील. मोठेपणाच्या नादामध्ये जे होतं ते सुद्धा त्याने गमावलं. प्रेज द लॉर्ड. लोकांनी तारीफ करावी, लोकांनी आम्हाला मोठं म्हणावं म्हणून पुष्कळ लोकांनी आपल्या लेकरांचं भविष्य बर्बाद केलंय, आपलं घर उद्ध्वस्त केलं, नाते संबंध खराब केलेले आहे. मी तुम्हाला सांगतो, आपल्या जीवनामध्ये आम्हाला जाणणं गरजेचं आहे. आखाण्याकडून शिका. आखाण्याने फक्त त्या ठिकाणी मोठेपणाच्या नादामध्ये ते गमावलं. बायबल सांगतं जे त्याचं होतं ते सुद्धा त्याला गमवावं लागलं. प्रेज द लॉर्ड. एक देवाचे दास म्हणतो, जर प्रभू तुम्हाला देतो ना, तर तो तुमच्या योग्यतेनुसार नाही देत, तो त्याच्या योग्यतेनुसार देतो. आमचा प्रभू त्याच्या योग्यतेनुसार देणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. इथं लिहिलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, यहोशू त्याला म्हणतो, माझ्या मुला देवाचा सन्मान कर. 19 वचनामध्ये लिहिलेलं आहे, सन्मान कर म्हणजे आदर कर देवाचा. काय आहे देवाचा आदर? पुष्कळ वेळा आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. मलाकी 1:6 मध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वर म्हणतो जर मी पिता आहे तर माझा आदर कुठे आहे? प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहित आहे का, आदराविषयी एक गोष्ट सांगू का तुम्हाला? सांगू का? बोर झाले का? डोक्याच्या वरतून चाललं का? बोर नाही झाले ना? आदराविषयी, देवाचा आदर कसा केला जातो सांगू का? त्या आदराविषयी गोष्ट सांगू का? सांगू का? म्हणा ना, मला सांग ना. अहो म्हणा ना. सांगतो हा. तोरह माहितीये का तुम्हाला? तोरह माहितीये? तोरह माहितीये का? तोरह, तोरह माहितीये का? काय बरं? बायबलचे पहिले 5 पुस्तक, उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना, अनुवाद, 5 पुस्तकाला काय म्हणतात? तोरह. मोशेचा नियमशास्त्र. तोरह. आता या तोरहची हिस्ट्री तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहित आहे तोरह कशावर लिहिला गेला? चर्मपात्रावर. चर्मपात्र म्हणजे, चर्मपात्र म्हणजे काय? चमड्याचे आहे ना. आता तुम्हाला माहित आहे का, हे जे तोरह, जे नियमशास्त्र लिहिलं जायचं त्या काळी काय करायचे? मेंढराची, मेंढी ना, मेंढी, तिची साल जी आहे ना, कातडी, त्या कातडीला हे साफ करायचे.
तुम्हाला माहित आहे त्याचा इतका घाणेरडा वास येतो, इतका घाणेरडा वास येतो, इमॅजिन नाही करू शकत तुम्ही म्हणा सडलेल्या कुत्र्यापेक्षा चांगला येतो का? नाही, त्याच्यापेक्षा घाणेरडा सत्य आहे. ऐका ना, पुढं ऐका, अजून तर ट्विस्ट आहे, कहाणी में ट्विस्ट आहे. तर लोक काय करायचे माहितीये का? लोक काय करायचे, ते साफ करण्यासाठी काय करायचे, कुत्र्याचे जे नख आहे ना, नख, त्याचा वापर करायचे, ऍज वेल ऍज माणसाच्या मेंदूचा सुद्धा वापर करायचे, त्याला घासून काढायचे. तुम्ही म्हणा माणसाचा मेंदू कुठं भेटायचा? अरे तेव्हा मारित होते ना लोकांना, मारायचे ना, माहिती का नाही तुम्हाला? मारित होते. तर त्या ठिकाणी त्याला ते तोपर्यंत घासायचे जोपर्यंत तो क्लीन एकदम पांढरं होत नाही. आणि हे फार मेहनतीचं काम होतं. जर एखाद्या बाईला असं काम करणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न करायचं आहे तर लोक तिला पाठवायचे, जाय त्याच्या घरी जाऊन पहिले जाऊन राह, तुला जर सहन झाला तो वास वगैरे ती दुर्गंधी सहन झाली ना तर तू काय कर, तिथं तुझं लग्न आम्ही करून देऊ, पण तू वापस तुला यायचं असेल तर ये बाई, आपण काय लग्न वगैरे तिथं करायचं नाही. तर हे जे काम आहे अतिशय काटेकोरपणे हे यहुदी लोक करायचे. आणि ते जेव्हा पूर्णपणे स्वच्छ व्हायचं तेव्हा काय करायचे, हे त्याच्यावर त्या ठिकाणी नियमशास्त्र लिहायला सुरुवात करायचे. आता त्या ठिकाणी कितीतरी वर्षानुवर्ष हे लोक काय करायचे, प्रॅक्टिस करायचे, सारखं लिहायचे इतकी त्या ठिकाणी जेव्हा परफेक्शन यायचं तेव्हा हे काय करायचे, त्या चर्मपात्रावर त्या गोष्टी लिहायला सुरुवात करायची. वर्ष लागायचे नियमशास्त्र लिहायला. आता जी गोष्ट मी तुम्हाला सांगेल ती गोष्ट ऐकून तुम्हाला त्या ठिकाणी चक्कर यायला पाहिजे, मलाही आली होती, बरोबर. हे लोक जेव्हा नियमशास्त्र लिहायला सुरुवात करायचे आणि ज्या ठिकाणी यहोवा नाव आलं हे पेन खाली टाकायचे, जायचे, आंघोळ करायचे, स्वच्छ व्हायचे, परत यायचे, पेन हातात घेऊन यहोवा नाव ठेवायचे. आणि ते यहोवा नाव यासाठी लिहायचे कारण की ते नाव पवित्र आहे. हालेलुया, हालेलुया. त्यांना त्या नावाची वर्थ माहिती आहे, किंमत माहिती आहे. म्हणून आज जगामध्ये पहा यहुदी लोकांना देवाने किती उंच केलेलं आहे. ज्या क्षेत्रामध्ये जाल त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला माहिती आहे जगामधले जेवढे जास्तीत जास्त शोध लावलेले आहे ना त्याच्यातले सगळ्यात जास्त शोध जर कोणी लावले तर ते यहुदी लोक होते. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी म्हणून एस्तेर मध्ये लिहिलेलं आहे, जेव्हा हामानाने मर्दखायाचा अपमान करण्याचं ठरवलं, त्याला खाली दाखवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बायबल आम्हाला सांगतं की हामानाची बायको आणि हामानाचे मित्र त्याला म्हणता काय, अरे मर्दखाय तर यहुदी आहे, तो जोपर्यंत तिथं आहे त्याला तुझ्याने त्या ठिकाणी कधी खाली करवणार नाही, तो नेहमीवर राहील आणि तू खाली राहशील. प्रेज द लॉर्ड. बिकॉज दे ऑनर देअर गॉड. त्यांनी देवाच्या नावाचा आदर केला. म्हणून तुम्ही पहा आजही इस्रायल त्या ठिकाणी देवाने त्याला एवढं उंच केलेलं आहे. जगातलं एक मात्र असा देश आहे जो अँटी मिसाईलच्या त्या ठिकाणी मशीन ठेवतो. त्यांच्याकडे अशी मशीन आहे जे कितीही मोठे क्षेपणास्त्र असले हवेतल्या हवेत फोडतात. ते जगात कुठंच नाही. अतिशय छोटा देश आहे पण साऱ्या जगावर त्या ठिकाणी वर्चस्व करणारा आहे. का? कारण की त्यांचा परमेश्वर त्यांच्या बाजूने आहे. प्रेज द लॉर्ड. बघा ना, तुम्ही इमॅजिन करू शकता का? लिहितोय नियमशास्त्र, जिथं यहोवा शब्द आला पेन टाकतो, आंघोळ करतो, स्वच्छ करतो, येतो, मग यहोवा नाव येतं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, त्यांच्या जीवनामध्ये देवाने त्यांना एवढं उंच केलं, एवढा पवित्र शब्द आहे. आम्ही तर दिवसभर देवाचं नाव घेतो का नाही? दिवस रात्र आमच्या तोंडामध्ये देवाचं नाव राहतं. पण एक 10 रुपयाची गाय छाप आमच्या विश्वासाला कमजोर करते. प्रेज द लॉर्ड. सकाळ संध्याकाळ देवाचं नाव घेतो. हे देवा, देवा प्रभू येशू, तुझ्या नावाने कोणच नाही, तू आमचा आहे. हालेलुया, हालेलुया, प्रभू धन्यवाद, धन्यवाद. आणि चालता चालता मस्त पैकी
10 रुपयाची तंबाखू आमच्या विश्वासाला कमजोर करते. ज्या तोंडाने प्रभूचं नाव घेतो, काय ज्या तोंडाने प्रभूचं पवित्र नाव घेतो, त्याच तोंडामध्ये गाय छापतात. वा रे वा, कस काय आशीर्वाद येईल, कस काय बंधन तोडतील. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, अशुद्ध ओठांच्या प्रार्थना तरी परमेश्वर ऐकत नाही. प्रेज द लॉर्ड. ज्या तोंडाने देवाचं नाव घेतात, त्याच तोंडाने शिव्या देतात, त्याच तोंडाने शाप देतात. कसं चालेल असं? कस काय पोहोचतील देवापर्यंत प्रार्थना? हो, प्रेज द लॉर्ड. अरे जे डोळे अश्लील गोष्टी पाहता, घाणेरड्या गोष्टी पाहता आणि त्याच डोळ्यांनी अपेक्षा करता मी देवाला पाहिजे, कस काय पाहाल? तुम्हाला माहित आहे का ते गाणं? माहित आहे का, मेरे महबूब प्यारे मसीहा की जगह तेरा जलवा नहीं है? ऐकलं का कधी? ऐकलंय का? आँख वालों ने उसको है देखा, कान वालों ने उसको सुना है, तुझको पहचानते हैं वो इंसान जिसकी आंखों पे पर्दा नहीं है. मेरे महबूब प्यारे मसीहा की जगह तेरा जलवा नहीं है. पडदा काय आहे? पडदा. प्रेज द लॉर्ड. कोणता पडदा? लोकांच्या डोळ्यावर आज पडदा आहे. कसा पडदा माहित आहे का? बायबल वाचतात, प्रार्थना करतात आणि नंतर लगेच पिक्चरचे गाणे गायला लागतात, लगेच पिक्चर पाहायला लागतात, लगेच पोरींचे फोटो पाहायला लागतात, लगेच पोरांचे फोटो पाहायला लागतात. कस काय बदलेल जीवन? कसं बदलेल? बायबल मध्ये लिहिलेलं आहे, यहुद्यांकडून शिका की यहोवा नाव आलं तिथं थांबले, जाऊन आंघोळ केली, एवढं पवित्र ते नाव मानत होते प्रभूचं. आदर आहे. यहोशुआ म्हणतो आखाडाला, माझ्या मुला देवाचा सन्मान कर, आदर कर. जर तुम्ही खरंच आपल्या देवाला ओळखलं ना, तर त्याला आदर द्या. मी म्हणेल, जर त्याचा आदर करता तर कोणत्या अशुद्ध गोष्टी तुमच्या जीवनाला स्पर्श करता कामा नये. आमेन. प्रेज द लॉर्ड. आम्हाला नियंत्रण करायचं आहे आमच्या डोळ्यांवर, आमच्या विचारांवर, आमच्या खाण्यापिण्यावर आम्हाला नियंत्रण करायचं आहे. अशुद्ध गोष्टी आमच्या आतमध्ये नाही जाऊ शकत. मी तुम्हाला सांगतो कारण का नाही जाऊ शकत, त्याचं कारण आहे कारण की आम्ही इस्रायलाच्या अति पवित्र देवाला ओळखलेला आहे. हालेलुया. समजतंय का? अहो समजतंय का? आपल्या देवाचा आदर करा. हो, पहिली आज्ञा आहे बायबलची, तो आपला देव परमेश्वर यावर संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने, संपूर्ण शक्तीने प्रीती कर, त्याचा आदर कर. प्रेज द लॉर्ड. आम्हाला जाणणं गरजेचं आहे. या दिवसांमध्ये आपले फायनान्स मॅनेज करा, आपली आर्थिक स्थिती मॅनेज करा. हो, सांभाळून त्या ठिकाणी बचत करा, सेव्हिंग्स करा. देवाच्या आत्म्यांच्या त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टींमध्ये त्या ठिकाणी त्याच्या ज्या आचरणानुसार आहे त्यानुसार चाला. मोठेपणामध्ये जाऊ नका. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला जर प्रभूने सांगितलेलं ही गोष्ट मी तुझ्यासाठी करेल तर ती करीलच, पण जर नाहीये तर आम्हाला आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला वाट पाहायची आहे, आम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे, आम्हाला परीक्षण करायचं आहे, होईल का नाही आम्हाला त्याचे हे करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे जोपर्यंत परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आम्हाला कृपा देत नाही. प्रेज द लॉर्ड. एक गोष्ट सांगू का? ख्रिस्ती जीवन संघर्षाचं जीवन नाहीये. म्हणा आपल्या शेजाऱ्याला, ख्रिस्ती जीवन संघर्षाचं जीवन नाहीये. प्रश्न पडत कस काय म्हणतो संघर्ष? अरे हे दुखत, ते दुखत. रस्त्याने चालता चालता लोक चोका नसताना शिव्या देतात. कस काय संघर्ष नाही म्हणायचा बरं? घरातले लोक म्हणतात येशूचा झाला, कस काय संघर्ष नाही म्हणायचा बरं? आहे का नाही? एवढे लोक एवढं चांगलं करावं तरी वाईटच भेटत, आता काही संघर्ष नाही तर काय म्हणतात लोक ना. म्हणता की नाही? म्हणता ना.
मी म्हणतो, पण देव बाप उत्तर दिल्यावर मी काहीच बोलत नाही. आता मला उत्तर मिळालं तर मी कसं काय बोलत बरं? स्मिथ विगिल्सवर देवाचे नाव 10 होते. इंग्लंडमध्ये 10 मुर्दे जिवंत केले. स्मिथ विगिल्सवर देवाला काय म्हणता माहितीये का? प्रभू, मी तुझ्यासाठी एवढं कार्य करतो, तुझं एवढं त्या ठिकाणी चांगुलपणा लोकांना गाजवतो, आणि माझ्याद्वारे त्या ठिकाणी एवढे अद्भुत चिन्ह चमत्कार करूनही माझ्या जीवनामध्ये संकट का बरं आहे? माझ्या जीवनामध्ये संघर्ष का बरं आहे? अरे प्रभूने अतिशय प्रेमळपणे उत्तर दिलं, माझ्या बाळा, तुझ्या जीवनामध्ये संघर्ष यासाठी आहे का तुझ्यामधला स्मिथ जो आहे तो मेला पाहिजे. काय म्हणतो प्रभू त्यांना? की तुझ्यामध्ये संघर्ष यामुळे आहे आणि तोपर्यंत राहील जोपर्यंत तुझ्यामधला स्मिथ मरत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि हा संघर्ष आहे. आमच्या जीवनामधला संघर्ष तेव्हाच जाईल जेव्हा आमचा मीपणा सुटेल. प्रेज द लॉर्ड. तुमचा मीपणा जर जात नाही तर संघर्ष संपत. व्हेरी गुड. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणायचं आहे. बघा काय गेलं, शिनारी जगा तर गेलाच गेला. 50 शेकेल सोन्याची वीट गेलीच गेली, 200 शेकेल चांदी गेलीच गेली. जे स्वतःच होतं त्याच्यासोबत ते बी गेलं. काय राहिलं आता? नाही, तेलही गेले, तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे. धुपाटणेच का? असंच आहे ना ते. धुपाटणं माहित आहे का तुम्हाला? दोन्ही बाजून राहतं ना त्याला. आणि बायको बोंबलती घरी, तेलही गेले, तूपही गेले, आता स्वयंपाक मी करू कशाचा? सत्य परिस्थिती आहे हो. बायबल आम्हाला क्लिअर सांगतं, त्याचं जे होतं ते गेलं तर गेलं. म्हणून मी तुम्हाला सांगतो, आज नंतर हा विचार जास्त करा की प्रभू तुमच्या प्रत्येक कामाने प्रसन्न व्हावा. वाहवेच्या नाद्यामध्ये जाऊ नका, मोठेपणाच्या कौतुकामध्ये बिलकुल जाऊ नका. लोकांनी मला पाहावं, लोकांनी मला विचारावं म्हणून मी त्या गोष्टी करतो. प्रेज द लॉर्ड. मी कधीच कोणती गोष्ट लोकांना दिखाव्यासाठी करत नाही. मला फार लोक म्हणतात, अरे तू हे कर, तू ते कर. मी म्हणतो आय डोंट केअर, आय डोंट लाईक इट. का बरं? देवाचं वचन, क्राइस्ट मस्ट बी ग्लोरिफाईड. देवाचंच गौरव आमच्या जीवनाद्वारे व्हावं. प्रेज द लॉर्ड. आम्ही कोणाचं गौरव करतोय? स्वतःच करतोय ना. प्रेज द लॉर्ड. समजा या गोष्टींना. आपल्या जीवनामध्ये आम्हाला जाणणं गरजेचं आहे. प्रत्येक ती गोष्ट समर्पित करा जी देवाच्या दृष्टीने अमान्य आहे. देवाला म्हणा, प्रभू काढून घे जीवनामधून. किती छान होईल ना जेव्हा प्रभू आमच्या जीवनातून काढून घेईल गोष्टी तर. प्रेज द लॉर्ड. पण काही लोकांनी त्या गोष्टींना जपून ठेवलंय मनामध्ये. कुठं ठेवलंय? काही लोकांनी मनामध्ये जपून ठेवलं, नको ना प्रभू, एवढं सोडून सगळं घे. प्रेज द लॉर्ड. शहाणे लोक येतात माझ्याकडं. शहाणे लोक नाही आहेत, शहाणे तरुणी येतात, लेकरं येतात माझ्याकडं. दादा, ए दादा, म्हटलं बोला. पिक्चर बघणं कुठं चुकीचं आहे रे? काय होतं पिक्चर बघितल्यावर? आम्ही तर मनोरंजनासाठी बघतो आणि काहीतरी शिकायला मिळतं म्हणून आम्ही बघतो. लेकरं आजकालचे, आपण सगळे सोबतच पाहू पिक्चर आहे ना. दादा काय होतं रे? पिक्चर बघून काय होतं? अरे मनोरंजन होतं, शिकायला मिळतं. घरी बसून असंही बोर होण्यापेक्षा बघितलेलं काय चांगलं म्हणून घरच्यांना साऱ्यांना घेऊन बघतो. मी त्याला म्हटलं, ए बाळा, तू बायबल वाचलंस का? तो म्हणतो, हो मी बायबल वाचलं. म्हणलं, तू कधी मोशे शिकला नाही, कधी तू पेत्राविषयी शिकला नाही, कधी तू त्या ठिकाणी आदामाविषयी नोहाविषयी शिकला नाही, तू पावलाविषयी शिकला नाही. अरे एवढं सोड, तू प्रभू येशू विषयी शिकला नाही, तू पिक्चर पाहून काय शिकशील?
काय म्हणतो तो, पिक्चर मधून काही शिकायला भेटतं ना, भेटलं ना. मग मला सांगा, बायबल वाचून तू काही आजपर्यंत शिकला नाही, तू पिक्चर पाहून काय शिकशील रे? काय शिकवतात बरं पिक्चर मध्ये, काय शिकवतात? मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, प्रगटीकरणामध्ये एक वचन लिहिलेलं आहे, शेवटच्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे, सर्व लबाडी आणि लबाडीची आवड धरणारे नरकात जातील. कुठं जातील? लबाडीची आवड धरणारे कुठं जातील? काय पिक्चर मध्ये सांगा बरं. अरे त्या पिक्चर सुरू होताना तिथंच लिहिलेलं जातं की ह्या सर्व कथा कादंबऱ्या, ह्या सर्व ज्या काही गोष्टी कॅरेक्टर जे आहेत ते काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवनाशी काही एक संबंध नाहीये. मग तुम्ही म्हणाल ज्या बायोग्राफी देता, अरे जगातल्या सर्वात जास्त जर कोणत्या गोष्टी आहेत तर त्या खोट्या गोष्टीवर पिक्चर तयार होतात. जे काही थोडेफार आहे त्याच्यामध्ये मी माल मसाला ऍड करून त्याला बी असं बळकवण्याचा प्रयत्न करता. फायदा आहे का त्याचा? काय शिकायला मिळतं त्याच्यामध्ये? अरे जे स्वतः खोट्याच्या आधारावर चालतात त्या खोट्या गोष्टी शिकून तुम्हाला काय मिळणार आहे? प्रेज द लॉर्ड. बायबल तर सांगतं सर्व लबाडीची आवड धरणारे कुठे जातील? जगातले मॅक्सिमम पिक्चर जे आहे ना ते लबाडीवर आधारित आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, मन घडण कहाण्या काय शिकवणार आम्हाला? बायबल सांगतं लबाडीची आवड धरणारे कुठे जातील? जर तुम्ही त्याची आवड धरता तर तुम्ही कुठे जाल? दादा तुम्ही पाहत का पिक्चर? पाहतो ना, पाहतो. कोणता पाहतो? आहे ना, देवबापाचे आहे ना, बायोग्राफीज आहेत, द चोजन सिरीज आहे, बघतो ना. लोकांचे पिक्चर आहे ना 3-3 तास चालतात, मी फक्त 2 मिनिटात तो पिक्चर पाहतो. त्याच्या पोस्टरवरूनच त्याचा अंदाज येऊन जाता तो किती घाण आहे का किती चांगला आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं या गोष्टी, या कचरा, मी तुम्हाला सांगतो, मी हात जोडून विनंती करेल, हात जोडून सगळ्यांना हात जोडतो. ख्रिस्ती म्हणवणं एक किंमत चुकवणं आहे. प्रेज द लॉर्ड. स्वतःला ख्रिस्ती म्हणवणं एक किंमत चुकवणं आहे. साधू सुंदर सिंग म्हणता, ख्रिस्तासाठी मरणं फार सोपं आहे, पण ख्रिस्तासाठी प्रतिदिवशी इमानदारीने जगणं हे मरण्यापेक्षा सुद्धा भयंकर आहे. प्रेज द लॉर्ड. जगून दाखवा ना रोज प्रभूसाठी, लय अवघड आहे. प्रेज द लॉर्ड. जर कोणी इथं आहे आखानासारखं ज्याने आपल्या मनामध्ये काही गोष्टी लपून ठेवलेल्या आहे, मी तुम्हाला विनंती करील आजच त्या सोडून द्या. तुम्ही जर बायबल वाचता, प्रार्थना करता, उपवास करता, वचन वाचता आणि त्यानंतर मनामध्ये जर काही गोष्टी ठेवलेल्या आहेत तर त्या गोष्टींना आपल्या जीवनामधून दूर करा, नाहीतर त्या येणाऱ्या दिवसांमध्ये फार मोठं संकट तुमच्या समोर उभा करतील. प्रेज द लॉर्ड. देवाला संपूर्ण समर्पण हवं. आम्ही गाणं गातो ना, पूरा समर्पण उसको करे वो ही सब कुछ देखेगा. करा ना समर्पण, पाहून गेल ना तो सगळं. प्रेज द लॉर्ड. इस्रायलांनी चूक दूर केली, 1 नाही 2 नगरे जिंकले, दुप्पट. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक त्या गोष्टींपासून दूर व्हा ज्या वचनानुसार नाही आहे. जर असं जीवन तुम्ही जगाल तर 100% गॅरंटीने सांगतो तुम्ही आपल्या जीवनामध्ये विजयी व्हाल आणि आशीर्वादितच व्हाल. आमेन. प्रेज द लॉर्ड. ज्या देवबापाला आवडत नाही अशा गोष्टींना आपल्या जीवनामधून काढून टाका. प्रेज द लॉर्ड. काढून टाकणार ना. स्वतःच्या ताकदीने नाही जात, कृपा मागावी लागते. मी मदत मागतो देवाला, प्रभू मी कमजोर आहे, माझ्याकडून नाही सुटत प्रभू, नाही सुटत. मी इमानदार आहे देवबापासमोर. मी म्हणतो ना प्रभू माझ्यामध्ये ही चूक आहे तर आहे,
नाही सुटत माझ्या ताकदीने, मी खूप सोडण्याचा प्रयत्न केला, नाही सुटत. मग मी काय करतो माहित आहे का? मी त्याच्या कृपेच्या राजासनाजवळ जातो आणि प्रभूला म्हणतो, प्रभू मी योग्य नाहीये, तू योग्य आहे, मजवर दया कर. आणि प्रभू दया करायला सुरुवात करतो. प्रेज द लॉर्ड. बदलेल ना सगळं, पण पूर्ण समर्पण करा. पुन्हा सांगेल, देवाचा आदर करा. यहुदी लोक यहोवा शब्द आला ना थांबायचे, आंघोळ करून यायचे आणि काय करायचे, मग तो शब्द लिहायचे. एका दिवसामध्ये जर 10 वेळा तो नाव शब्द आला ना यहोवा, 10 वेळेला ते आंघोळ करायचे, ऑनर करायचे ते देवाचा. म्हणून आज जगामध्ये सर्वात उंच ठिकाणी ते आहे. आपल्या देवाचा आदर करा. देव बाप करो या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करो.